नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बार्टीच्या ह्या उपक्रमात तुमचं स्वागत आहे. आज आपण आपला पुढचा चॅप्टर शेतीचे अर्थव्यवस्थेमधील महत्व आणि ग्रामीण कर्जबाजारीपणा हा बघणार आहोत. तुमच्या सिलेबसमध्ये हे 2 चॅप्टर आहेत. ओके. शेतीचे अर्थव्यवस्थेतील महत्वामध्ये ओके एक 2 टॉपिक दिल्यासारखे दिलेले आहेत. एक ग्रामीण कर्जबाजारीपणा आणि शेतीच्या अर्थव्यवस्थेतील महत्व. पण मी त्याला एकच केले. त्याचं कारण असं आहे, की या 2 मधले बरेचसे टॉपिक आपण अगोदर कव्हर केलेले आहेत. ओके. आणि खूप डिटेलमध्ये कव्हर केलं. तुम्हाला लेक्चरचा क्रमांक सांगतो मी. कारण तुम्हाला लेक्चरचा एक क्रमांक सांगतो, जेणेकरून तुम्हाला लगेचच त्याचा रेफरन्स घेता येईल. लेक्चर क्रमांक, एकच मिनिट हां. तुम्ही त्याबद्दल डिटेलमध्ये ओके. हां, लेक्चर क्रमांक 28 ते 36. ओके. जवळ-जवळ आपण एवढ्या 5-6 लेक्चरमध्ये ओके 28 ते 36 म्हणजे 28, 29 आणि 36 कृषीबद्दल भरपूर गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. ओके. त्या गोष्टींमध्ये ह्या चॅप्टरच्या ओके शेतीचे अर्थव्यवस्थेतील महत्व आणि ग्रामीण कर्जबाजारीपणा ह्याचं बरचसं तिथं आपण कव्हर केलेलं आहे. ओके. तर जे कव्हर झालं नाही ओके जे तिथं कव्हर करायचं राहिलं होतं ते आपण इथं कव्हर करणार आहोत. आता तुम्ही विचाराल सर काय काय कव्हर केलं होतं तिथं, तर तुम्ही एक उदाहरण म्हणजे उत्पादकता आपण तिथं डिटेलमध्ये कव्हर केलं, किंवा शाश्वत कृषी योजना ओके शाश्वत जे सस्टेनेबल ॲग्रीकल्चरची योजना आहे ओके ते आपण तिथं एकदम डिटेलमध्ये कव्हर केली. नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन याबद्दल आपण तिथं भरपूर गोष्टी कव्हर केल्या होत्या. ओके. त्यानंतर सबसिडीज ओके जे अनुदान मिळते शेतीमधलं त्याच्यातले जे अँबर बॉक्स, ब्लू बॉक्स आणि ग्रीन बॉक्स आहे त्याबद्दल आपण एक सेपरेट लेक्चर ठेवला होता. ओके. तर अशा भरपूर पॉईंट तिथं डिस्कस झाल्यामुळं मी काय केलं त्याच्यानंतर नाफेड, त्याच्यानंतर NDMC ओके नाम, इलेक्ट्रॉनिक नाम, नॅशनल ॲग्रीकल्चर मार्केट अशा भरपूर गोष्टी आपण त्या जवळ-जवळ 6-8 लेक्चरमध्ये कव्हर केलेल्या आहेत. त्यामुळे मी काय केलं, या 2 चॅप्टरला ओके एकत्र केले. शेतीचे अर्थव्यवस्थेतील महत्व आणि ग्रामीण कर्जबाजारीपणा हे आपण आज संपणार आहोत. हे चॅप्टर झाल्यानंतर पोषण म्हणजे न्यूट्रिशन, फूड अँड न्यूट्रिशन, अन्न आणि पोषण असा एक चॅप्टर राहिलाय. त्या चॅप्टर मधले पण आपण बरेचसे पॉईंट अगोदर अन्न सुरक्षा वगैरे कव्हर केले होते. त्याच्यातलं जे टॉपिक राहिला असेल ते आपण पुढच्या चॅप्टरमध्ये कव्हर करणार आहोत. ओके. आणि मग त्यानंतर आपण रिसेंट इव्हेंट्स इन इकॉनॉमी म्हणजे आता इतक्यात गेल्या काही दिवसात इकॉनॉमीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळे काय घटना घडल्यात ओके त्याचं बेसिक ओके जसं की मी काय काय कव्हर करणार आहे त्यामध्ये ओके भरपूर गोष्टी कव्हर करणार आहे. त्यामध्ये मी विंडफॉल गेन टॅक्स ओके हा नवीन टॉपिक आहे. विंडफॉल गेन टॅक्स किंवा FATF ओके ह्या महत्वाच्या गोष्टी आणि ईडी ओके ईडी एवढा शब्द ऐकला तुम्ही इतक्यात, तर ईडीची नेमकं ईडी काय आहे, स्थापना कधी झाली होती आणि अधिकार क्षेत्र काय आहे ओके. आणि त्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट म्हणजे काळा पैशाचा जो कायदा आहे ओके ह्या 4 गोष्टी तर कव्हर करणार आहे. ह्या व्यतिरिक्त भरपूर गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहेत ते शेवटच्या चॅप्टरमध्ये. ओके. तर सुरू करूया हा आजचा टॉपिक, शेतीच्या अर्थव्यवस्थेतील महत्व आणि ग्रामीण बाजारपेठा. ह्यामधलं मी आत्ताच सांगतोय लेक्चर क्रमांक 28 ते 36 ओके युट्यूबवरती पार्टीच्या चॅनलमध्ये सगळं अवेलेबल आहे. आपण लेक्चर क्रमांक 28 ते 36 मध्ये त्यातल्या जवळजवळ 60-70% गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. ज्या गोष्टी उरलेल्या आहेत त्या गोष्टी आपण इथं कव्हर करणार आहोत. ओके. तर तुम्ही या उपक्रमाचा उपयोग करून घ्या, इतरांना ह्या उपक्रमाची माहिती द्या. ओके. जास्तीत जास्त लोकांपर्यंत या उपक्रमाची माहिती पसरवा तुम्ही. आणि हा जो उपक्रम आहे ज्यामध्ये आपण GS4 जनरल स्टडीज 4 MPSC मेन्स मुख्य परीक्षेसाठी जे अभ्यास करतोय ओके त्याचा तुम्ही उपयोग करून घ्या. ओके. सो लेट अस स्टार्ट विथ द टॉपिक ओके मेन टॉपिक. आता ह्यात आपल्याला काय काय बघायचं मित्रांनो, ह्यामध्ये आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये गव्हर्नमेंट पॉलिसीज टुवर्ड्स डबलिंग फार्मर्स इन्कम शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी गव्हर्नमेंटच्या काय काय उपाययोजना आहेत यापैकी बऱ्याच उपाययोजना आपण अगोदर बघितलेल्या पण ज्या राहिल्या होत्या बघायच्या ओके आणि नेमकी हे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची योजना काय या योजनेबद्दल थोडी जास्त माहिती आणि काही योजनांबद्दल माहिती घ्यायची ज्या योजना या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आपल्याला
कामाला पडणार आहेत, सरकारने उपाययोजना ज्या केल्या आहेत त्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची. ओके, त्यानंतर लँड होल्डिंग बद्दल आपण ऑलरेडी बोललो होतो. ओके, त्यामुळं हा टॉपिक ह्यात कव्हर होणार नाही. जीएसटी आणि ऍग्रिकल्चर टॅक्सेशन, हा टॉपिक आपण कधीच आजपर्यंत घेतला नाही, त्यामुळे ह्या चॅप्टर मध्ये 2 स्लाइड मध्ये हा टॉपिक कव्हर होईल. प्रेझेंट स्टेटस अँड प्रॉस्पेक्ट्स ऑफ इंटरनॅशनल ट्रेड अग्रीमेंट्स इन ऍग्रिकल्चर. ओके, तर कृषी क्षेत्रात वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक व्यापार संघटन, ओके, यांचे काय काय कार्य आहेत ह्याबद्दल आपण डिटेलमध्ये, ओके, फार्म सबसिडीज मध्ये हा टॉपिक आपण ऑलरेडी कव्हर केलाय. ओके, जे मी चॅप्टरची नावं लिहिली होती ते 28 ते 36 ते काढून बघा, त्यामध्ये आपण डिटेल कव्हर केलाय. त्यातली एक छोटीशी गोष्ट राहिली होती ती आज आपल्याला कव्हर करायची. ओके, एका स्लाइड मध्ये हा टॉपिक होऊन जाईल. त्यानंतर डिफरंट क्रॉप इन्शुरन्स स्कीम्स इन इंडिया, ह्याबद्दल आपण आतापर्यंत कधी बघितलं नव्हतं, म्हणून आजच्या चॅप्टर मध्ये हे डिटेलमध्ये आपण कव्हर करणार आहोत. रोल ऑफ ICAR, MCAER, याबद्दल देखील या चॅप्टर मध्ये जास्त होईल. नीड इम्पॉर्टन्स अँड रोल ऑफ क्रेडिट इन इंडिया. तर कृषी पताची गरज काय आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, भारतीय कृषीमध्ये कृषी पताची पत म्हणजे फायनान्स, निधी. एक प्रकार क्रेडिट आणि फायनान्स मध्ये फरक असतो. क्रेडिट हा कसा असतो, ह्याची वारंवारिता जास्त असते. ओके, म्हणजे जसं क्रेडिट शब्द आला ना, क्रेडिट कार्ड लक्षात ठेवा. फायनान्स म्हणजे थोडं मोठ्या प्रमाणावरती आणि खूप त्याची जी वारंवारिता कमी असते आणि प्रमाण मोठं असते, आणि ते जे निधी उभा करण्याची जी वारंवारिता असते, ते कमी असते. म्हणजे समजा शेअर मार्केटमध्ये एखादी नवीन कंपनी जर स्वतःला लिस्टिंग करत असेल, ओके, स्वतःची नोंद करून घेत असेल कोणत्या स्टॉक एक्सचेंजवरती, तर ते कदाचित एकदाच IPO काढतील, नंतर FPO काढतील. ओके, पण क्रेडिट हा शब्द आहे ना, अशा गोष्टीच्या पुन्हा पुन्हा पैसे आपल्याला देतात, त्या गोष्टीसाठी क्रेडिट असं शब्द वापरला जातो. ओके, क्रेडिट आणि फायनान्स मध्ये फरक आहे. ओके, पत, मराठीमध्ये तेवढा तुम्हाला कदाचित फरक कळणार नाही, कारण मराठीमध्ये शब्द आहे ना, पत म्हणजे तुम्ही लोन साठी पण पतसंस्था, तिथून लोन पण मिळू शकते. ओके, पण मुळात क्रेडिटचा अर्थ काय होतो, क्रेडिट आणि फायनान्स मध्ये फरक काय, क्रेडिट ह्याची वारंवारिता जास्त असते, क्रेडिट पुन्हा पुन्हा आपण घेऊ शकतो, आणि क्रेडिट हे जनरली छोट्या रकमेसाठी असते. फायनान्स म्हणजे निधी हा मोठ्या रकमेसाठी कमी वारंवारिता असलेली गोष्ट असते. ओके, तर ह्यामध्ये आपल्याला थोडंसं क्रेडिट बद्दल बघायचं आहे. यातल्या 2 मुख्य गोष्टी आपण ऑलरेडी कव्हर केलेल्या आहेत, ते म्हणजे इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम म्हणजे कर्ज अनुदान योजना आणि किसान क्रेडिट कार्ड. त्या लेक्चर क्रमांक जे मी म्हणलंय 28 ते 36, त्यामध्ये आपल्याला ह्या 2 गोष्टी मुख्य कव्हर झालेल्या आहेत ऑलरेडी. त्यामध्ये थोडंसं जर काही राहिलं असेल तर थोडंसं 1-2 स्लाइडने आपण कव्हर करणार आहोत. त्यानंतर क्लासिफिकेशन सोर्सेस अँड एजन्सीज ऑफ ऍग्रिकल्चर फायनान्स लाईक कमर्शियल बँक, याबद्दल आपण 2 स्लाइड मध्ये कोणकोणत्या संस्था आहेत ज्या कर्ज देतात हे आपण सहकार क्षेत्रामध्ये, ओके, सहकार कोऑपरेशन चॅप्टर जो आपण केला होता, ऍग्री नंतर आपण कोऑपरेशन केलं होतं, तर कोऑपरेशन मध्ये देखील तुम्हाला हा टॉपिक मिळेल. तिथं पण आपण बऱ्याच प्रमाणावरती हे कव्हर केलेलं आहे, कारण कृषीसाठी पत देणाऱ्या संस्थांमध्ये, बँकांमध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे सहकारी बँकांचा प्रमाण जास्त आहे. तर जेव्हा आपण कोऑपरेशन म्हणजे सहकार हा टॉपिक बघितला होता, तिथं देखील ह्यातल्या बऱ्याच गोष्टी आपण कव्हर केल्या होत्या. ओके, त्यामुळे ज्या ह्या आजच्या लेक्चरमध्ये आपण 2 स्लाइड मध्येच हा टॉपिक संपणार आहोत. ओके, तर हे आजच्या लेक्चरचं कंटेंट आहे. हे आपल्याला एवढे टॉपिक आपल्याला घ्यायचे आहेत. ओके, तर मित्रांनो, ह्यातला आपण कोणताच टॉपिक सोडत नाहीये. जर चुकून एखादी गोष्ट राहिली असेल तुम्ही मला मेसेज करा आणि सांगा, सर हा टॉपिक तुम्ही घेतला नाही. मी नक्की घेईन, पण मी प्रत्येक सिलेबस मधली प्रत्येक गोष्ट टिक करून घेतोय, त्यामुळे मला वाटत नाही की काही सुटलं असेल. चुकून जर सुटला असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कळवा. ओके, जेणेकरून आपण तो टॉपिक देखील घेऊ. पण जेवढे आपण तिथं टॉपिक कव्हर केले त्याच्या व्यतिरिक्त आपण इथं टॉपिक कव्हर करतो. ओके, तर सुरू करूया. पहिली गोष्ट, सगळ्यात महत्वाचा पहिला टॉपिक म्हणजे, आणि सध्या हे ह्या वर्षीसाठी खूप महत्वाचा टॉपिक, कारण शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचे जे टार्गेट ठेवलं होतं सरकारने, ते 2022च ठेवलं होतं. त्यामुळे आपल्याला ह्याच्यावरती, ठीक आहे तुमचं MCQ पॅटर्न आहे, पण 2023चे जे ऍस्पायरंट असतील त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे
की तुम्ही जेव्हा 2023ला पेपर द्याल, ओके, तुम्हाला कळेल की ह्याच्यावरती कदाचित एक डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न येण्याची शक्यता असते. त्या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलं जाईल की जे टार्गेट ठेवलं होतं, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचं जे लक्ष्य ठेवलं होतं केंद्र सरकारने, ते कितपत पूर्ण झालं, ओके. त्यावरती तुम्हाला कदाचित एखादा एस्से विचारला जाईल किंवा कदाचित सध्याची स्थिती विचारली जाईल. त्यामुळे ज्यांना डिस्क्रिप्टिव्ह 2023 मध्ये डिस्क्रिप्टिव्ह देणार आहे जे ऍस्पायरंट पेपर, तर त्यांनी ह्याचा सखोल अभ्यास करावा. एमसीक्यू पॅटर्न मध्ये आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये जेवढं असेल तेवढं तुमचं होऊन जाईल. ओके. तर पहिला टॉपिक आहे शेतकऱ्यांची मिळकत, इन्कम, ओके, त्याला उत्पन्न म्हणतो आपण, दुप्पट करणे. ओके, मिळकत किंवा उत्पन्न दुप्पट करणे. एप्रिल 2016ला केंद्र सरकारने मंत्री गटाची स्थापना, मिनिस्ट्रियल ग्रुप, ओके, इंटर मिनिस्ट्रियल कमिटीची स्थापना केली होती. एका मंत्री गटाची स्थापना केली होती. यामध्ये शेतकऱ्यांची मिळकत म्हणजेच उत्पन्न दुप्पट करणे ह्यासाठी सखोल अभ्यास आणि शिफारसी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. म्हणजे 2016ला एक मंत्री गटाची स्थापना झाली. ओके, कमिटी, इंटर मिनिस्ट्रियल, ओके, कमिटीची स्थापना झाली आणि त्यामध्ये दोन उद्देश काय होते की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट कसं करता येईल ह्याचा सखोल अभ्यास करायचा आणि त्याच्याबद्दल शिफारसी द्यायच्या. ह्या गटाने 2018ला अहवाल सादर केला. या अहवालात उद्दिष्ट गाठण्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजेत याची माहिती देण्यात आली. ओके, तर कमिटी बसली 2016ला आणि त्याचा जो अहवाल आला तो आला 2018ला. ओके, आणि असं ठरलं की 2022 पर्यंत, ओके, 2022 पर्यंत, इथं मी इंग्रजीमध्ये लिहिलो, मराठीत थोडंसं राहून गेलं, की 2022 पर्यंत लक्ष ठेवण्यात आलं. काय लक्ष ठेवण्यात आलं की शेतकऱ्यांचं उत्पन्न काय झालं पाहिजे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे. ओके, उत्पन्न दुप्पट झाले पाहिजे. ओके, दुप्पट, असं हे लक्ष ठेवण्यात आलं. ओके. मग जेव्हा त्या मंत्री गटाने अभ्यासाला सुरुवात केली, ओके, तर त्या मंत्री गटाने हे विचार केला की कोणकोणत्या स्रोतातून आपल्याला शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवता येईल. ओके, तर अशा 7 स्रोतांची, किती मित्रांनो, अशा 7 स्रोतांची यादी तयार करण्यात आली. ओके, अशा किती, 7 स्रोतांची यादी. 1 मिनिट. ओके, सॉरी फ्रेंड्स. तर मित्रांनो, जेव्हा ते इंटर मिनिस्ट्रियल कमिटी बसली तेव्हा ते विचार करू लागले की कोणकोणत्या स्रोतातून आपल्याला शेतकऱ्यांचं इन्कम वाढवता येईल. ओके, आणि त्या कमिटीने 7 स्रोतांची माहिती दिली, ज्यातून, ओके, 7 स्रोतांची ओळख केली, ज्यातून शेतकऱ्यांचं उत्पन्न काय करता येईल, दुप्पट करता येईल. शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं करता येईल, दुप्पट करता येईल. ओके, तर ते कोणकोणते होते? उत्पादकता वाढविणे म्हणजे प्रोडक्टिव्हिटी पर हेक्टर, ओके, पर एकर, पर हेक्टर जी उत्पादकता आहे ती वाढवणे. पशुपालन उत्पादकता वाढवणं ही झाली पिकांविषयी. हे पहिलं उत्पादकता जी आहे ना, पिकांविषयी. दुसरी उत्पादकता कशाबद्दल आहे? पशुपालनातून जास्त उत्पादन मिळालं पाहिजे तशी उत्पादकता वाढवणे. ओके, तिसरा आहे उत्पादन घटकांचा कार्यक्षम पद्धतीने वापर करून खर्च कमी करणे. ओके, उत्पादन घटक जे असतात, लँड, लेबर, कॅपिटल, ओके, भूमी, ओके, मजूर, भांडवल, ओके, इतर जे घटक असतात, इनपुट जे असतात, ओके, त्यांचा वापर कसा झाला पाहिजे, कार्यक्षम पद्धतीने झाला पाहिजे आणि खर्चामध्ये कमी करून झाला पाहिजे. ओके, खर्च जो आहे त्याच्यात कमी झालं, त्याच्यात कपात झाली पाहिजे. ओके, त्याच्यात काय रिडक्शन झालं पाहिजे आणि उत्पादन घटकांचा वापर कसा झाला पाहिजे, कार्यक्षम पद्धतीने. आणि कार्यक्षम पद्धतीने वापरचा अर्थ काय होतो मित्रांनो, मला आठवत असेल मी अगोदरही सांगितलं होतं, एफिशियन्सीचा अर्थ काय होतो, कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त नफा मिळवणे, लाभ घेणे, त्याला एफिशियन्सी म्हणतात. ओके, तर उत्पादक घटकांचा कार्यक्षम पद्धतीने वापर केल्यास काय होते, खर्च कमी होता आणि उत्पादन वाढते आणि उत्पादन वाढल्यामुळे उत्पन्न वाढते. पीक तीव्रता म्हणजे क्रॉपिंग इंटेन्सिटी म्हणजे काय, की एका जमिनीमध्ये, ओके, एक वर्षभरातून जास्तीत जास्त पीक घेणे आणि समजा एका हंगामामध्ये एक इंटरक्रॉपिंग पण करणे. इंटरक्रॉपिंग म्हणजे एकाच जमिनीमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त पीक घेण्याचा प्रयत्न करणे एका वेळी. ओके, तर त्याची इंटेन्सिटी वाढवणे, त्याची तीव्रता वाढवणे, जादा मूल्य देणारे पीक घेणे. ओके, डायव्हर्सिफिकेशन टुवर्ड्स हाय व्हॅल्यू क्रॉप्स म्हणजे
एक विविधता जपली पाहिजे. ओके, एकच प्रकारचं पीक न घेता जादा पीक मूल्य देणारे पीक घेण्याचा प्रयत्न देखील केल्यास उत्पन्न वाढू शकते. प्रत्यक्ष किंमत वाढविणे. ओके, जी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष किंमत मिळते, रिअल इन्कम. रिअल इन्कम म्हणजे असं उत्पन्न, असं इन्कम जे महागाईशी तुलना करून जे उरते. ओके, महागाईशी तुलना केल्यानंतर देखील ते वाढलं पाहिजे. असं नाही की फक्त पैशाच्या रूपात ते वाढलं पाहिजे. पैशाच्या रूपात वाढू शकते कधी कधी इन्कम, पण त्याबरोबर महागाई जर वाढली तर पैशाच्या रूपात वाढलेलं इन्कम फुगीर दिसते. ओके, फुगीर म्हणजे थोडं वाढलेलं, इन्फ्लेटेड. इन्फ्लेशनचा अर्थ फुगीरपणा होतो. फुगीरपणा म्हणजे वाढलेलं. ओके, तर बऱ्याचदा काय होते, किमती वाढल्यामुळे आपल्याला उत्पन्न वाढल्याचा भास होतो. तर तसं न होता प्रत्यक्ष किंमत वाढवणं गरजेचं आहे. ओके, कृषीपासून अकृषी क्षेत्राकडे कल ठेवणे, वाटचाल करणे. मित्रांनो, ही रियालिटी आहे की गेल्या बऱ्याच 20-30 वर्षापासून जे वाटचाल आहे बऱ्याच लोकांची कृषीपासून अकृषी क्षेत्राकडे आहे. आणि ही जर असा कल असेल, अशी वाटचाल असेल, तर त्याला देखील प्रोत्साहन देण्याचं काम सरकार करणार आहे. ओके, तर ही जे 7 स्रोत आहेत, सरकारच्या मते ह्या गोष्टीने, ह्या उपाययोजनेने ओके काय होऊ शकते, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होण्याला मदत होऊ शकते. कोणकोणते 7 आहेत मित्रांनो? बघा, इथं तुम्हाला आणखी एकदा टिक करून सांगतो. उत्पादकता वाढवणे पिकाची, पशुपालनाची उत्पादकता वाढवणे, उत्पादन घटकांचा कार्यक्षम पद्धतीने वापर करणे, पीक तीव्रता वाढवणे, जादा मूल्य देणारे पीक घेणे, प्रत्यक्ष किंमत वाढवणे. प्रत्यक्षाचा अर्थ इथं रिअल इन्कम. रिअल म्हणजे महागाईशी तुलना करून. आणि कृषीपासून अकृषी क्षेत्राकडे कल ठेवणे. ह्या 7 गोष्टीतून केंद्र सरकारच्या मते आपण ह्या 7 गोष्टी जर उपाययोजना केल्या तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढू शकते आणि ते दुप्पट होऊ शकते. कधीपर्यंत? 2022 पर्यंत. 2022 पर्यंत. ओके, आणि मित्रांनो, तुम्ही जर लक्ष देऊन बघितलं, मी 28 ते मी असंच बोललो नाही, 28 ते आपण 36 जी लेक्चर बघितली. ओके, त्याच्यात आपण हॉर्टिकल्चर, पशुपालन, फलोत्पादन, ओके, मत्स्यपालन, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. त्यामध्ये जास्तीत जास्त गोष्टी कव्हर झालेल्या आहेत. ओके, जास्तीत जास्त गोष्टी काय झालेल्या आहेत? कव्हर झाल्या. उत्पादकतेवरती जेव्हा आपण कृषी नावाचा चॅप्टर सुरू केला होता मागे, उत्पादकतेवरती आपलं कम्प्लीट एक लेक्चर होतं त्यात. ओके, एक पहिल्या 10 ते 12 स्लाइड आपल्या उत्पादकतेवरती होत्या. तर तुम्ही जुने लेक्चर नक्की बघा, कारण हा चॅप्टर मला म्हणजे मुळात एमपीएससीने हा चॅप्टर असा वेगळा का तिला कळालं नाही. तिथं शेती दिला, कृषी दिला, आणि इथं अर्थव्यवस्थेतील कृषीचे महत्व. म्हणजे कदाचित हे जर झालं की हा चॅप्टर वरती टाकला, आता डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तर सिलेबसच बदलणार आहे, पण तरी सिलेबस बदलल्यानंतर देखील जर त्यांनी हा चॅप्टर वरती टाकला तर सोयीस्कर होईल आणि शहाणपणाचं होईल. बघूया आपण, तो बदल झाला तर बरं होईल. ओके, कारण हा तिथे कृषी चॅप्टर द्यायचा आणि त्यानंतर वेगवेगळे चॅप्टर द्यायचे, नंतर काहीतरी कृषीचे अर्थव्यवस्थेतील स्थान, हे काही बरोबर त्याची लिंक जुळत नाही. ओके, एनिवेज, आपण तरी सगळे जेवढे टॉपिक दिले तेवढे कव्हर करतोय. तर मित्रांनो, जेव्हा इंटर मिनिस्ट्रियल कमिटी, ओके, आंतर मंत्रालय जे कमिटी होती, त्या कमिटीने अभ्यास करायला सुरुवात केली, तर 7 उत्पन्नाचे सोर्सेस, ओके, स्त्रोत त्यांनी ओळखले. ओके, आणि त्या स्त्रोतातून जर आपण उत्पन्न वाढवलं, ओके, जर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढू शकलो तर नक्कीच 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल, असं त्या कमिटीचा अहवाल होता. ओके, असं त्या कमिटीचं म्हणणं होतं. ओके, मग उपाययोजना काय काय करायच्या? उपाययोजना काय? इलेक्ट्रॉनिक नाम, ह्याबद्दल आपण मागे कव्हर केलेलं आहे, आपण ह्या चॅप्टर मध्ये कव्हर करणार नाही. कापूस तंत्रज्ञान मिशन ही जुनी मिशन आहे, पण ह्याला कंटिन्यू करण्यात येत आहे या गव्हर्नमेंट तर्फे. ओके, याबद्दल आपण आता माहिती घेऊया थोड्या वेळात. ओके, त्यानंतर तेलबिया, डाळी आणि मक्का तंत्रज्ञान. ओके, ह्याबद्दल देखील आपण पूर्वी बोललो नव्हतो, त्यामुळे ह्याबद्दल देखील माहिती घेणार आहोत आपण. फलोत्पादन एकात्मिक विकास मिशन. डिअर फ्रेंड्स, मित्रांनो, लक्षात घ्या, ह्याबद्दल आपण कमीत कमी एक लेक्चर, ओके, जवळजवळ 2-1.5 तासाचा एक लेक्चर आपण यावरती टाकलेला आहे, त्यामुळं ह्या चॅप्टर मध्ये हे घेण्याची गरज नाही आजच्या लेक्चर मध्ये. ओके, साखर तंत्रज्ञान मिशन, ओके, हे आजच्या चॅप्टर मध्ये होणार आहे, आजच्या लेक्चर मध्ये.
आणि नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ऍग्रिकल्चर ह्यावरती देखील आपण जवळ 20 स्लाइड, मला आता आठवते 20, जवळजवळ 20 का 15 स्लाइडचं एक आपण लेक्चर घेतलं होतं. त्यामुळे तुम्ही जाऊन हे देखील रिव्हिजन करा. म्हणजे काय मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कापूस तंत्रज्ञान मिशन, तेलबिया, डाळी आणि मक्का तंत्रज्ञान मिशन, ओके, त्यामध्ये मक्का आपण बघणार नाही. ओके, आपण तेलबिया, डाळी यावरती ह्याच्याबद्दल बघणार आहोत आपण. कारण मक्याबद्दल आपण इनडायरेक्टली, ओके, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर, फलोत्पादन एकात्मिक विकास मिशन, त्यामध्ये आपण बघितलं होतं. ओके, त्यानंतर साखर तंत्रज्ञान मिशन आणि ह्या 3 गोष्टी आपल्याला आज डिटेलमध्ये बघायच्या आहेत. ओके, सो प्लीज रिवाइज माय ओल्ड, गो थ्रू माय ओल्ड लेक्चर्स. 28 ते 36 क्रमांक मी सांगितले. त्यामध्ये जर काही तुम्हाला वाटत असेल की ही गोष्ट उरली तर आपण ते रिपीट करूया. ओके, तर कापूस तंत्रज्ञान मिशन, उत्पादन, उत्पादकता, गुणवत्ता आणि विपणन पाया सुविधा आणि सूतगिरणी क्षमता सुधार करण्यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी 2000 ते डिसेंबर 2010च्या दरम्यान राबवण्यात आलेली जी मिशन आहे ती म्हणजे कापूस तंत्रज्ञान मिशन. ओके, ती म्हणजे कापूस तंत्रज्ञान मिशन. तर मित्रांनो, ही मिशन कंटिन्यू करण्यात आली नंतर, आणि ह्या मिशनला देखील शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ह्या मिशनचा देखील सरकार वापर करणार आहे. ओके, तर लक्षात घ्या काय काय या मिशन मध्ये मित्रांनो, उत्पादन, उत्पादकता, गुणवत्ता, विपणन, ओके, पायाभूत सुविधा आणि सूतगिरणी क्षमता सुधार, ह्या गोष्टी सगळ्या करून कापसाचं उत्पादन आणि उत्पादकता काय वाढली पाहिजे. आणि ही खूप जुनी योजना आहे. फेब्रुवारी 2000 ते डिसेंबर 2010च्या दरम्यान राबवण्यात आली होती. ह्याचा देखील वापर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी होणार आहे. ओके, पुढची योजना म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन. खूप महत्वाची योजना आहे आणि हा करंट अफेअर्सचा देखील टॉपिक आहे मित्रांनो. कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो, मध्यंतरी एक 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. भारताला तसं त्या सरकारने केलं नाही, पण पाम तेलाची गरज भासू लागली. तेलाची कदाचित जी आपली देशांतर्गत जी मागणी आहे त्याचा पुरवठा झाला नसता, जर पाम तेल जिथून येते आपल्या इंडोनेशिया आणि मलेशिया त्या देशांनी जर काही त्या आपल्याकडे जे निर्यात केली जाते, आपण जे आयात करतो ते जर थांबवली असतं तर आपल्याला पाम तेल मिळालं नसतं. पण तसं काय झालं नाही. पण तिथं एक गोष्ट अधोरेखित झाली, ती म्हणजे आपण तेल बिया आणि जे वनस्पती तेल म्हणतात त्याला, ओके, त्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही. आपण आताही इतरांवरती अवलंबून आहोत, इतर देशांवरती अवलंबून आहोत. त्यामुळे हा जो चॅप्टर आहे, हा जो टॉपिक आहे मित्रांनो, हा तुमच्यासाठी करंट अफेअर्स आणि ह्या मेन्स मधला टॉपिक, इकॉनॉमीचा टॉपिक, दोन्ही दृष्टीने खूप महत्वाचा आहे. ओके, तर मी खूप चांगल्या 4-5 स्लाइड बनवल्या याबद्दल डिटेल माहिती दिलेली आहे. त्यामुळे हा पुन्हा रिवाइज करा, तुम्हाला करंट अफेअर्स मध्ये कामाला पडणार आहे आणि इकॉनॉमीच्या सिलेबस मध्ये देखील कामाला पडणार आहे. ओके, तर बघूया नेमकं आता ती मिशन काय, राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन. ओके, पूर्वी याचं नाव वेगळं होतं, पण नंतर 2018ला त्याचं नाव बदलून राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन मध्ये त्याला टाकण्यात आलं. ओके, पूर्वी याचं नाव NMOOP होतं. ओके, नॅशनल मिशन ऑन ऑइल अँड ऑइल पाम असं नाव होतं त्याचं. पण 2018 नंतर ओके त्याचं नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन यामध्ये त्याचा समावेश करण्यात आला. आता बघूया या मिशन बद्दल डिटेलमध्ये माहिती बघू आपण. तेलबिया उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन तेलबियाची सुरुवात केली आहे. ओके, पूर्वी ती मिशन होतीच, तेलबियांसाठी वेगळी मिशन होती, पण नंतर नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन जेव्हा लागू करण्यात आलं त्यामध्ये याचा समावेश करण्यात आला. ओके, उच्च उत्पादन देणाऱ्या बिया वितरण. ओके, उच्च उत्पादन जे हाय यील्ड ज्याला म्हणतो, की जास्त उत्पादन देणाऱ्या बियांचे वितरण, बियांचे प्रमाणीकरण म्हणजे सर्टिफिकेशन, चांगले आहेत की वाईट आहेत बिया त्याचं सर्टिफिकेशन करणे, हे या मिशन मध्ये हाती घेतले जाते. ओके, पण नेमकं हे मिशन, या मिशन मध्ये बियांचा समावेश करण्याची गरज का पडली? ओके, तेलबियांचा समावेश करण्याची गरज का पडली हे आपण जाणून घेऊया. देशांतर्गत मागणीसाठी भारत आयातीवर निर्भर आहे. मित्रांनो बघा, देशांतर्गत
जी आपली मागणी आहे, ओके, त्यासाठी आताही भारत आयातीवर निर्भर आहे. वी आर डिपेंडंट ऑन इम्पोर्ट्स. ओके. चीन आणि अमेरिकेपाठोपाठ भारत तिसरा सगळ्यात मोठा तेलबिया आयात करणारा देश आहे. थर्ड लार्जेस्ट बिगेस्ट कंट्री टू इम्पोर्ट पल्सेस. ओके. तेलबिया, ओके, ऑइल सीड्स, ओके, पल्सेस नाही, सॉरी, ऑइल सीड्स. ओके. तेलबिया आयात करणारा तिसरा सगळ्यात मोठा. तेलबिया, आपण पल्सेस म्हणजे डाळी पण आयात करतो, पण इथं काय तेलबियांबद्दल चाललंय. ओके. तर मित्रांनो, डाळी पण आयात करतो आणि तेलबिया आयात करणारा जगातला तिसरा मोठा आयात करणारा देश आहे. आणि आपला नंबर चीन आणि अमेरिकेपाठोपाठ आपलाच नंबर येतो. ओके. या आयातीमध्ये पाम तेलाचे प्रमाण 62%, सोयाबीन तेलाचे प्रमाण 22% आणि सूर्यफुलाचे प्रमाण जवळजवळ सूर्यफूल तेलाचे प्रमाण 15%. बघा मित्रांनो, आयातीमध्ये पाम तेलाचे प्रमाण 62%, सोयाबीन तेलाचे 22% आणि सूर्यफुलाच्या तेलाचे प्रमाण 15% आहे. ओके. 100 पैकी. सन 2020-21 मध्ये भारताने एकूण 13 दशलक्ष टन, ओके, 13 से त्याला काय म्हणता येईल आपल्याला, 13 दशलक्ष म्हणजे जवळजवळ 13 मिलियन टन्स, ओके, आपण वनस्पती तेलाची आयात केली आहे. ओके. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड द मॅग्निट्यूड. किती मोठा नंबर आहे बघा. 13.45 मिलियन टन, ओके, 13 दशलक्ष टन वनस्पती तेलाची आपण आयात केली, ज्याचा खर्च बघा किती आहे, जवळजवळ 81,000 कोटी इतका खर्च आपण कशावर केला, फक्त तेलबिया आयात करण्यावर केलाय. ओके. तेलाचा उपभोग 2012-13 मध्ये 15 किलो होता, तो वाढून, ओके, गेल्या 5 वर्षात सरासरी उपभोग प्रति व्यक्ती प्रति वर्ष, बघा युनिट काय बघा मित्रांनो, प्रति व्यक्ती म्हणजे पर हेड, प्रति वर्ष म्हणजे पर इयर, ओके, प्रति वर्ष. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला कमी वाटेल, 19 किलो हा जो आकडा आहे तो प्रति व्यक्ती आहे. ओके. फॉर एक्झाम्पल, सर आमच्या घरात जर 6 मेंबर आहेत, ओके, समजा माझ्या घरात 6 मेंबर आहेत, तर एक 8 किलो 9 किलो हे दर महिन्याला लागते. ओके. पण इथं घरासाठी नाही, ओके, इथं काय एका फॅमिली हाऊस होल्ड साठी दिलेलं नाही, इथं कशासाठी दिलेलं नाही, इथं फॅमिलीसाठी नाही, इथं व्यक्तीसाठी दिलेलं. ओके. तर तेलाचा उपभोग 2012-13 मध्ये जवळजवळ 15 किलो प्रति व्यक्ती प्रति वर्ष होता. ओके. म्हणजे एक व्यक्ती एका वर्षी 15 किलोचं तेलाचा उपभोग करायचा, सेवन करायचं. तो वाढून गेल्या 5 वर्षात सरासरी जवळजवळ 19.70 म्हणजे 20 किलो झालाय. म्हणजे एक व्यक्ती गेल्या 5 वर्षात भारतामध्ये सरासरी 20 किलो तेल खातो. ओके. आता एवढी मागणी आहे, तर त्यानुसार पुरवठा आहे का? नाही, बिलकुल नाही. बघा आता चार्टवरून आपल्याला कळेल. मित्रांनो, 2021 आकडा बघूया आपण. टोटल डोमेस्टिक डिमांड किती आहे? मिलियन टन, 24.61 मिलियन टन, दशलक्ष टन एवढी आपली मागणी आहे, आपली देशांतर्गत मागणी. आणि देशांतर्गत पुरवठा किती, अवेलेबिलिटी किती आहे? फक्त त्याच्या अर्ध्यापेक्षा कमी आहे मित्रांनो, 11/2 अर्ध्यापेक्षा कमी आपला पुरवठा 11.16 मिलियन टन आपला पुरवठा आहे. त्याच्यातलं आयात किती करतो? मग आता एवढा पुरवठा आहे, एवढी मागणी आहे, मागणी बघा मित्रांनो 24.6 आहे, पुरवठा बघा 11.16. म्हणजे हा पुरवठा, ही मागणी मित्रांनो, अर्थशास्त्राचा बेसिक सिद्धांत आहे. जेव्हा मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त असते, वस्तूची किंमत वाढते. त्यामुळेच तुम्ही जर बघा, पेट्रोल डिझेल बद्दल तर सगळे चर्चा करतात, पण मित्रांनो, तुम्ही जर तेलबिया म्हणजे तुमच्या घरातलं जे खाद्यतेल आहे, त्याच्या किमतीचा जर विचार केला ना, त्या तेलाची किंमत गेल्या काही दिवसात, गेल्या काही वर्षात, ओके, ही पेट्रोल डिझेलच्या तुलनेने खूप जास्त वाढलेली आहे. ओके. तुम्ही तुमच्या घरात जे राशन भरायचं काम करतं तुमचे आई वडील, किंवा तुम्ही जरी केलं असेल, तुम्हाला कळेल. तुमच्या आई वडिलांना विचारा, काही वर्षापूर्वी तेलाची किंमत काय होती ना, आता ती किंमत काय. तर कारण इथं आहे मित्रांनो, 24.61 दशलक्ष टन आपलं मागणी आहे आणि पुरवठा अर्ध्यापेक्षा कमी आहे. तर साहजिक आहे, आपण काय करणार, आयात करणार. किती आयात करणार? जवळजवळ 54.65%, 50% पेक्षा जास्त आपण काय करतो, आयात करतो. आणि त्या आयातीचा टक्केवारीचं बघितलं 54% आले. आणि जर टोटल दशलक्ष टनामध्ये बघितलं तर जवळजवळ
13.45 दशलक्ष टन आपण काय करतो, तेलबिया आयात करतो. तेलबिया काय करतो, आयात करतो. ओके. तर तेलबियाचा ह्या मिशनचा उपयोग शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी देखील करण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलेलं आहे. म्हणून ह्या तेलबियांचा समावेश राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन, नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन मध्ये करण्यात आलेला आहे. आणि ह्याचा हे पूरक राहील कशासाठी, शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी. ओके. 2018-19 पासून ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली आहे. ह्यात 3 मिशन आहेत, एक तेलबिया, पाम तेल आणि झाड उत्पादित तेलबिया. ओके. तर ह्याच्यात 3 मिशन आहेत. एक आपण ऑलरेडी बघितलं तेलबिया, पाम तेल पण आहे आणि झाड उत्पादित तेलबिया पण आहेत. ओके. पाम तेलाचे आता पाम तेलाचं मिशन बघू. ओके. पाम तेलाची मिशन पाम क्षेत्र आणि उत्पादकता वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. ओके. ड्युरिंग 2020-21 मध्ये 12 राज्यांमध्ये ही योजना राबवण्यात येत आहे. ओके. जसं ते वरती तेलबिया होतं, ऑइल सीड्स होतं मित्रांनो, OS ऑइल सीड्स होतं, नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन, राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन मध्ये ऑइल सीड जसं होतं वरती, तसं इथं काय पाम तेल आहे. ओके. पाम तुम्ही बघितलं असेल, तुम्ही जर कशासारखं बघा, तुम्ही पुण्यात जर आला असेल कधी, तर BRT नावाचा प्रकार आहे पुण्यामध्ये. तर काही ठिकाणी त्या BRT 2 रस्त्यांच्या मधोमध जे डिवायडर असते, विभाजक जो असतो रस्त्याचा, तिथं आहे ना बरीचशी झाडे लावलेली आहेत. ती झाडं जनरली आहे ना, ती थोडी इंडिजिनस म्हणजे अशी देशी झाडं नाहीत, ती विदेशातून आणलेली झाडं आहेत. ती का लावली मला काही कळालं नाही, पण जर ती झाडं तुम्ही बघितली बऱ्याच ठिकाणी पुण्यामध्ये, तर ती पाम सारखी दिसतात. ओके. पाम एक जे तेलाचा त्याच्या बियापासून तेल निघते. ओके. असा एक झाड असते. ओके. झुडपाचा प्रकार आहे. ओके. तर तुम्ही जर पुण्यात जर BRT बघितल्या, त्या BRTच्या दोन्ही रस्त्याच्या मधोमध ओके डिवायडर म्हणजे विभाजक जिथं असते तिथं आहे ना एक पाम झाडासारखीच झाडं तिथं लावलेली आहेत. ओके. तर तुम्ही ते बघू शकता. ओके. नाही, इंटरनेटवर तुम्ही पामचं झाड बघू शकता. ओके. त्याच्यातून बिया निघतात, अशा फणसासारखे ते थोडंसं असते. ओके. बियांचं प्रकार, आणि त्याच्यातनं काय निघते, तेल निघते. ओके. आणि मित्रांनो, मी हा टॉपिक एकदा माझ्या क्लासमध्ये शिकवत होतो, आणि क्लासमध्येच एक विद्यार्थिनी होती, तिच्या घरी फरसाण बनवण्याची फॅक्टरी होती. ओके. तिच्या घरी फरसाण बनवण्याची फॅक्टरी होती. तर मी तिला सहज विचारलं, म्हणजे जाणून घेण्यासाठी रिअल लाईफ एक्झाम्पल आपल्याकडे असायला पाहिजे म्हणून विचारलं की काय हे इतर तेल वापरायला काय प्रॉब्लेम आहे, पाम तेल का वापरतात. तिने जे उत्तर दिलं ते सायंटिफिक होतं. ते म्हणे इतर तेलाने जर तुम्ही गोष्टी तळवल्या, ओके, खाद्यपदार्थ तळवले, तर त्याचं जे टिकण्याचं प्रमाण आहे ते कमी असते, पण पाम तेलाने तळवलं तर टिकण्याचं प्रमाण जास्त असते. ओके. आणि ही रियालिटी आहे. त्यामुळे तुम्ही बघा, जेवढे तुम्ही पदार्थ बाहेरचे खाद्यपदार्थ खाल, म्हणजे पॅकेट मधले पॅकेज्ड, ओके, जे असे बंद पाकिटामधले जे खाद्यपदार्थ आहेत त्याच्यावरती तुम्ही वाचा, पाम तेलाचा वापर सगळ्यात जास्त होतो त्यामध्ये. ओके. तर अशा पाम तेल ह्याचं तुम्ही जर वरती बघितलं टेबल, तर जवळजवळ बघा, आपण जेवढं तेल बी आयात करतो त्यामध्ये 62% प्रमाण हे पाम तेलाचंच आहे. 62% प्रमाण कशाचं, पाम तेलाचं. त्यामुळे ही मिशन खूप कामाला, खूप महत्वाची आपल्यासाठी, ऑइल पाम मिशन, नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन. ओके. तर जवळजवळ ही 12 राज्यात लागू झालेली आहे. ओके. आता तिसरा प्रकार जो तेलबियाचा आहे ते झाड उत्पादित तेलबिया. ओके. तर झाडातून जे तेलबियांचं उत्पादन होते, ते ह्या सगळ्या तेलबियाचं हे जे तेलबिया आहेत ते कशाचं आहे, हे थोडं पाम हे झुडपाच्या रूपात येते, आणि बाकीच्या गोष्टी ओके सूर्यफूल असेल किंवा सोयाबीन असेल, ह्या पिकाच्या रूपात येतात. पण हे आता जी मिशन बघतोय, तिसरी मिशन जी आहे ती झाड उत्पादित तेलबियांची आहे. म्हणजे काय, ट्री बॉर्न ऑइल सीड्स. ट्री म्हणजे झाड, बॉनी असं BORNE असा शब्द असतो, म्हणजे वाहक, याचा अर्थ होतो वाहक. ओके. अँड ऑइल सीड्स, O फॉर ऑइल सीड्स. ओके. म्हणजे काही झाडं आहेत त्याच्यातनं जे बिया निघतात त्याचा तेल काढण्यासाठी वापर होतो. ओके.
तर अशासाठी एक मिशन आहे, त्याला म्हणतात नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन, टीबीओ. टीबीओ म्हणजे ट्रीज बॉर्न ऑइल सीड्स. ओके. तर असे कोणकोणती झाड आहेत मित्रांनो? सिमरोबा, लिंबाचे झाड, ओके, जोजोबा, कारंजा, म्हावाचे झाड, जर्दाळू, चेऊर, कोकम, तुंग, ऑलिव्ह ऑइल हा शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकला. ऑलिव्ह नावाचं जे झाड असते, ह्या तेलबियांच्या झाडांच्या लागवडीला प्रोत्साहन देणे, पडीक जमिनीवर उत्पादनाला, ह्या झाडांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देणे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या योजनेअंतर्गत केल्या जातात. योजनेचं नाव काय मित्रांनो? नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन. ओके. टीबीओ, ट्री बॉर्न ऑइल सीड्स म्हणजे झाड उत्पादित तेलबिया. झाड उत्पादित तेलबिया. ही योजना 8 राज्यांमध्ये लागू आहे. छत्तीसगड, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, मिझोरम, राजस्थान, तामिळनाडू, त्रिपुरा आणि उत्तर प्रदेश. ओके. तर ह्या 8 राज्यांमध्ये ही योजना लागू केलेली आहे. ओके. तर मित्रांनो, आपण 3 तेलबियांचं म्हणजे मिशन बघितल्या. एक पिकांपासून निघणाऱ्या तेलबिया, दुसरं झुडपाचं जे पाम ऑइल आहे, ओके, आणि तिसरं जे आहे झाड उत्पादित तेलबिया. तर ह्या तिन्ही मिशनचा वापर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकार करत आहे. ओके. केंद्र सरकार करत आहे. आता दुसरी गोष्ट शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ती कामाला पडणार, ते म्हणजे शेतीचं यांत्रिकीकरण. यांत्रिकीकरण म्हणजे काय? शेतामध्ये जास्तीत जास्त यंत्रांचा वापर करून कमी जागेत देखील आपण जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो. त्याला इंग्रजीमध्ये मेकनायझेशन म्हणतात, मराठीत त्याला यांत्रिकीकरण म्हणतात. ओके. मेकनाइज करणे म्हणजे मशीनचा वापर. मशीन पासून मेकनाइज असा शब्द आला. ओके. मशीनच आहे तो. थोडा अपभ्रंश आहे, इंग्रजीमध्ये पण अपभ्रंश होता जसे मराठीत होतात तसं. मशीन पासून मेकनाइज हा शब्द, मेकनायझेशन म्हणजे यांत्रिकीकरण. ओके. तर मित्रांनो, शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी देखील सरकारने एक मिशनची स्थापना लागू केलेली आहे, सुरुवात केलेली आहे. त्याला सब मिशन. ओके. मिशनच्या थोडस म्हणजे मिशन ही जशी वेळ एक टाइम बाउंड असते, वेळेमध्ये कंप्लीट केल्या जातात, तसंच पण त्याच्यात थोडंसं महत्व कमी असलेलं सब मिशन ऑन ऍग्रिकल्चर मेकनायझेशन. ओके. सब मिशन ऑन ऍग्रिकल्चर मेकनायझेशन ह्याची सुरुवात 2014-15 करण्यात आली आहे. ह्याची सुरुवात 2014-15 करण्यात आलेली आहे. शेती यांत्रिकीकरणासाठी सब मिशनची सुरुवात 2014-15 मध्ये करण्यात आली आहे. यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देणे या मिशनचं उद्देश आहे. ओके. केंद्र सरकार राज्य सरकारांना शेती यंत्राचे प्रशिक्षण, प्रात्यक्षिक करण्यासाठी मदत करते. बघा, केंद्र सरकार राज्य सरकारांना काय करते? शेती यंत्रांचे प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन, म्हणजे कसे चालवले जातात त्याचं डेमॉन्स्ट्रेशन देतात, प्रात्यक्षिक दिलं जाते. आणि हे करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारना मदत करते. शेतकऱ्यांना यंत्रसामग्री विकत घेण्यासाठी देखील आर्थिक सहाय्यता दिली जाते. ओके. शेतकऱ्यांना यंत्रसामग्री वगैरे विकत घेण्यासाठी देखील आर्थिक सहाय्यता दिली जाते. ओके. जेणेकरून शेतकऱ्यांचं उत्पन्न काय झालं पाहिजे? दुप्पट झालं पाहिजे. हे फक्त दुप्पटच नाही झालं पाहिजे, जेवढं जास्त होतील तेवढं चांगलं, पण 2022 पर्यंत सरकारने हे टार्गेट ठेवलं होतं. ओके. तर मित्रांनो, ह्या काही उपाययोजना ज्या सरकारने लागू केल्या आहेत, ह्या व्यतिरिक्त बऱ्याच उपाययोजनांची माहिती आपण ओके अगोदरच्या चॅप्टरमध्ये घेतलेली आहे. तुम्ही माझे जुने लेक्चर काढून बघा. ओके. त्याच्यात नाम, इलेक्ट्रॉनिक नाम, नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ऍग्रिकल्चर, ओके, NMSA ह्याबद्दल देखील आपण अतिशय डिटेलमध्ये आपण माहिती बघितली. ओके. तर आता पुढचा टॉपिक बघूया आपण. ओके. पीक विमा योजना. ओके. पीक विमा योजना. तर मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा योजना ही आपण ज्या 2 विमा योजना बघणार आहोत त्यापैकी पहिली विमा योजना. ओके. आपण 2 बघणार आहोत. एक म्हणजे पंतप्रधान पीक विमा योजना आणि दुसरी म्हणजे हवामान आधारित सुधारित पीक योजना. या 2 पीक योजनांमध्ये आपल्याला आता माहिती घ्यायची. ओके. पहिलं बघू आपण पंतप्रधान पीक योजना. ओके.
पंतप्रधान पीक योजना 2016 पासून लागू करण्यात आलेली आहे. 18 सामान्य विमा म्हणजे नॉन लाईफ, जनरल ज्याला म्हणतात. जनरल दोन प्रकारचे विमा असतात मित्रांनो, एक लाईफ इन्शुरन्स असते आणि एक नॉन लाईफ असते. ओके, लाईफ इन्शुरन्स म्हणजे आयुर्विमा, जे एखाद्याच्या आयुष्याला, जीवनाला इन्शुअर करतात. ओके, त्याचा विमा काढतात जीवनाचा, एखाद्या व्यक्तीचा, तर त्याला लाईफ इन्शुरन्स म्हणतात. दुसरा जो प्रकार असतो तो सामान्य विमा म्हणजे जनरल इन्शुरन्स, त्याला नॉन लाईफ म्हणतात. ओके, तर हा जो प्रकार आहे पीक विमाचा तो नॉन लाईफ मध्ये येतो. ओके, त्याला जनरल इन्शुरन्स म्हणतात. तर 18 सामान्य विमा कंपनी आणि 5 सरकारी विमा कंपन्या ह्या काय करत आहेत, सरकारतर्फे लागू करत आहेत. म्हणजे सरकार त्यांना पैसे देणार आणि ते लागू करणार असं. ओके, तर बघा मित्रांनो, 18 सामान्य विमा कंपन्या आणि 5 सरकारी 18 सामान्य विमा कंपन्या आणि 5 सरकारी विमा कंपन्या ह्याला लागू करत आहेत. ओके, कधीपासून सुरुवात झाली याची? 2016 पासून. काय याच्यात तरतूद आहे? विमा रकमेच्या फक्त 2% खरीप पिकांसाठी आणि 1.5% रबी पिकांसाठी हप्ता रक्कम शेतकरी भरतात, इतर सरकार भरते. हा, तर मित्रांनो काय असते याच्यामध्ये, तर विमा म्हणले की हप्ता आला. ओके, विमा म्हणजे हप्ता, हप्ता म्हणजे प्रीमियम. ओके, म्हणजे समजा मला जर माझ्या जीवनाचा विमा करायचा असेल तर मी दर महिन्याला एक प्रीमियम भरेन, हप्ता भरेन. ओके, आणि मग शेवटी मला काही दिवसानंतर, समजा मला काही झालं किंवा नाही झालं तरी काही दिवसानंतर मला ते पैसे परत मिळतात किंवा काही झालं तर विम्याची रक्कम मिळते. ओके, तर त्याचा जो हप्ता असतो त्याच्यापैकी 2% खरीप पिकांसाठी, 1.5% रबी पिकांसाठी शेतकरी भरतात. इतर सगळी रक्कम, बघा मित्रांनो, इतर सगळी रक्कम कोण भरते? सरकार भरते. आणि सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार हे 50-50 त्याच्यात योगदान असतं. म्हणजे 50% सेंट्रल गव्हर्नमेंट, 50% स्टेट गव्हर्नमेंट. आता 50-50 सगळ्यांसाठी आहे का? पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला कळेल. ओके, तर बघा, खरीप पिकांसाठी 2% आणि रब्बी पिकांसाठी 1.5%. ओके, वार्षिक व्यापारी आणि फलोत्पादनासाठी, व्यापारी जे पीक असतात, कमर्शियल क्रॉप ज्याला म्हणतात. ओके, म्हणजे वर्षातून एकदा येतात. ओके, तर वार्षिक व्यापारी पीक आणि फलोत्पादनासाठी 5% हप्ता रक्कम शेतकरी भरतात. तर थोडासा जास्त आहे त्याला, 5%. ओके, तर मॅक्झिमम प्रीमियम टू बी पेड बाय फार्मर्स इज अप टू 5%. तर 5% जास्तीत जास्त प्रीमियम आहे, जे हप्ता आहे ते शेतकऱ्यांना मॅक्झिमम भरायला सांगितलं जाते. ओके, इतर जे उरलेली रक्कम आहे ते सरकार भरते. तर खरीप पिकासाठी 2%, रब्बीसाठी 1.5%. ओके, आणि व्यापारी पिकांसाठी आणि फलोत्पादनासाठी 5%. अशा शेतकऱ्यांकडे उरलेली सगळी रक्कम विम्याची सरकार भरते. केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून भरतात. केंद्र सरकारचं योगदान 50% आणि राज्य सरकारचं योगदान देखील 50% आहे. ओके, उरलेली हप्ता रक्कम केंद्र आणि राज्य सरकार समान योगदान स्वरूपावर, समान योगदान म्हणजे इक्वल कंट्रीब्युशन. ओके, 50% विल बी सेंट्रल गव्हर्नमेंट कंट्रीब्युशन, 50% विल बी स्टेट गव्हर्नमेंट कंट्रीब्युशन. त्याला समान योगदान. ओके, सामान नाही, चुकून समान योगदान. ओके, समान योगदान स्वरूपावर भरतात. ओके, पण हे सगळ्यांसाठी, सगळ्या राज्यांसाठी तेच नाही मित्रांनो. ही ईशान्येकडील इथं चुकून मी देशासाठी लिहिलं, ईशान्येकडील राज्यांसाठी. ओके, ही भागीदारी 90-10% आहे. म्हणजे 90% केंद्र सरकार आणि 10% राज्य सरकार निधी पुरवते. ओके, इतर राज्यांसाठी, ईशान्येकडील राज्य, नॉर्थ ईस्टर्न स्टेट सोडून, ओके, इतर राज्यांसाठी ही आकडेवारी 50-50 आहे. म्हणजे 50% केंद्र सरकार, 50% राज्य सरकार. पण ईशान्येकडील जे राज्य आहेत, नॉर्थ ईस्टर्न जे स्टेट्स आहेत, त्यांच्यासाठी ही आकडेवारी थोडीशी वेगळी आहे. ही आकडेवारी 90-10 आहे. म्हणजे 90% केंद्र सरकार आणि 10% राज्य सरकार भरतात. ओके, तर हा एक प्रकारचा एक विम्याचा प्रकार झाला, जे 2016 पासून लागू झाली. हिंदीमध्ये त्याला प्रधानमंत्री फसल बीमा योजना म्हणतात. ओके, मराठीत आपण पंतप्रधान पीक योजना म्हणलं, हिंदीमध्ये त्याला प्रधानमंत्री फसल बीमा योजना म्हणतात. ओके, अजून एक विमा योजना मित्रांनो सध्या सुरू आहे. त्याची सुरुवात खूप जुनी आहे. ओके, जवळजवळ म्हणजे
जवळजवळ 12 वर्षापूर्वी त्याची सुरुवात झाली होती. ते म्हणजे 12 नाही, त्याच्यापेक्षा जास्त, आता 22 सुरू आहे, म्हणजे जवळजवळ 14 वर्षापूर्वी त्याची सुरुवात झाली होती. त्या विमा योजनेचं नाव आहे हवामान आधारित, ओके, म्हणजे वेदर बेस्ड, ओके, जे दररोजचं हवामान असते त्याच्यावर आधारित सुधारित पीक योजना, क्रॉप इन्शुरन्स स्कीम, ओके, WCIS, ओके, WBCIS, वेदर बेस्ड म्हणजे हवामान आधारित, ओके, क्रॉप इन्शुरन्स स्कीम म्हणजे पीक योजना, ओके, पीक विमा योजना. ही योजना, ओके, 2007-8च्या युनियन बजेटमध्ये, ओके, तर जो सर्वसाधारण बजेट असते, अर्थसंकल्प असतो, त्याच्यामध्ये ह्याची घोषणा करण्यात आली, याची सुरुवात करण्यात आली होती आणि सुरुवातीला हे 20 राज्यांमध्ये, ओके, 20 राज्यांमध्ये लागू केली. पण हे नेमकी ही जी पीक विमा योजना आहे नेमकी कोणासाठी आहे ते महत्वाचं आहे, हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके, ही पीक विमा योजना फक्त त्या पिकांसाठी आहे ज्यांचे उत्पादकतेचे किंवा उत्पन्नाचे मोजमाप करण्यासाठी पद्धत नाही, आणि ते कशावर आधारित असते? हवामानावर आधारित असते. ओके, त्याचं जे उत्पादकता आणि उत्पन्न आहे ना, त्याचे एक पद्धत नाही. ओके, त्याची एक स्टँडर्ड, ओके, प्रमाण पद्धत नाही की त्याची उत्पादकता, त्याच्यातून किती उत्पन्न मिळते हे मोजण्याचं प्रमाण, एक पद्धत नाही. अशा पिकांना हवामान आधारित सुधारित पीक योजना, विमा पीक योजना ह्याचा लाभ दिला जातो. ओके, ही योजना, ओके, भलेही त्याची 2007-8 मध्ये घोषणा झाली असेल, पण सुरुवात ऍक्च्युअल एक कार्यक्रमाअंतर्गत सुरुवात म्हणून राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमाअंतर्गत याची सुरुवात 2013-14 पासून झाली. ओके, त्या वेगळं नाव देण्यात आलं, नॅशनल क्रॉप इन्शुरन्स प्रोग्राम असं त्याला नाव देण्यात आलं, आणि त्याची पूर्णपणे सुरुवात 2013-14 पासून रब्बी हंगामासाठी आणि 16 पासून खरीप हंगामासाठी हे लागू करण्यात आलं. ओके, मित्रांनो थोडं उलट लिहिलंय मी चुकून, इथं 13-14 हे खरीपासाठी, ओके, आणि 16 पासून ही रब्बी पिकासाठी, ओके, रब्बी पिकासाठी ही योजना लागू करण्यात आली. ओके, तर लक्षात घ्या, मी हे करेक्ट करेन नंतर. 2013-14 पासून हे खरीप हंगामासाठी आणि 16 पासून हे रब्बी पिकांसाठी ही योजना लागू करण्यात आली. ओके, तर कशासाठी ही योजना मित्रांनो? त्या पिकांसाठी आहे, खरीप असो, रब्बी असो, उन्हाळी असो पिकं, त्या पिकांसाठी आहे ज्यांचं मोजमाप, ओके, ज्यांचं म्हणजे अचानक म्हणजे एक हवामान बदलामुळे जर काही झालं असेल आणि त्याची एक स्टँडर्ड मेथड, ओके, एक प्रमाण पद्धत नाही की किती नुकसान झाले, किती त्याचं उत्पन्न होऊ शकलं असं, उत्पादन किती होऊ शकलं असं, किती नुकसान झालं हे मोजता येत नसेल, तर त्यांच्यासाठी ही पीक विमा योजना आहे. ओके, खरीप हंगामासाठी 13-14 पासून सुरुवात झाली आणि रब्बी हंगामासाठी 2016 पासून याची सुरुवात करण्यात आली. ओके, तर मित्रांनो 21-22 मध्ये, ओके, 21-22 मध्ये किती खर्च करण्यात आला या योजनेवरती बघा. प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजे पीक विमा योजना, आणि रिस्ट्रक्चर्ड वेदर म्हणजे हवामान बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम म्हणजे हवामान आधारित पीक विमा योजना, ह्यावरती जवळजवळ 2021-22च्या जानेवारी महिन्यापर्यंत, ओके, 2021-22च्या जानेवारी महिन्यापर्यंत म्हणजे 2021 1 एप्रिल 2021 ला सुरुवात होणार, 31 मार्च 2022 ला संपणार, पण 24 जानेवारी पर्यंत 2022 पर्यंत ह्या योजनेवरती 9,719.24 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे. ओके, आणि अजून 3 वर्ष, ओके, म्हणजे हे पहिला महिना जानेवारी महिना आहे, फेब्रुवारी आणि मार्च असे 2 महिने राहिलेत, त्यानंतर ह्याचे आणखी आकडेवारी आपल्याला नवीन येईल, पण जानेवारी महिन्यापर्यंत जवळजवळ 9,719.24 करोड रुपयांचा खर्च याच्यावरती करण्यात आलेला आहे. ओके मित्रांनो, तर हे ह्या दोन पीक विमा योजना अतिशय महत्वाच्या आहेत. ओके, एस्पेशली द फर्स्ट वन. ओके, पंतप्रधान पीक विमा योजना ही जास्त महत्वाची आहे, कारण याबद्दल बरंच चर्चा नेहमी न्यूजपेपरमध्ये चालत असते. तुम्हाला करंट अफेअर्स साठी देखील ह्या योजनेबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. ओके,
तर हे तुम्ही पुन्हा पुन्हा रिवाइज करा. ओके. आता आपण पुढच्या टॉपिककडे वळूया. पुढच्या टॉपिकचं नाव आहे भारतीय कृषी संशोधन परिषद, ICAR. ओके, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च. ही एक संस्था आहे जी कृषी संशोधनामध्ये भरपूर मोठं कार्य केलेलं आहे या संस्थेने. त्यानंतर अशीच एक तत्सम संस्था महाराष्ट्रासाठी देखील आहे, त्याचं नाव आहे, ओके, एक मिनिट, महाराष्ट्रासाठी जे नाव आहे महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद. ओके, महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर एज्युकेशन अँड रिसर्च असं देखील त्याचं नाव आहे. तर अशा दोन संस्थांबद्दल आपल्याला आता माहिती घ्यायची. ओके, भारतीय कृषी संशोधन परिषद. भारतीय कृषी संशोधन परिषद कृषी मंत्रालयाच्या, म्हणजे कोणाच्या अंडर ते, कृषी मंत्रालयाच्या कृषी शिक्षण आणि संशोधन विभागाची स्वायत्त संस्था. ऑटोनॉमस, स्वायत्त म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेते. कोणत्या विभागांतर्गत चालते? डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च अँड एज्युकेशन, डेअर. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे, DARE. ओके, या अंतर्गत ICAR चालते, काउन्सिल ऑफ इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, ह्याची स्थापना खूप जुनी आहे. म्हणजे इंग्रजांनी भारतामध्ये कृषीवरती एक संशोधन झालं पाहिजे म्हणून ही स्थापना केली होती. पूर्वी कृषी संशोधनासाठी इम्पिरियल परिषद असे नाव देण्यात आले होते. याला इम्पिरियल म्हणजे ब्रिटिशांशी जे रिलेटेड असतं त्याला इम्पिरियल असा शब्द वापरतात. ओके, त्यांच्याशी निगडीत असलेलं. ओके, तर पूर्वी कृषी संशोधनासाठी इम्पिरियल परिषद असे नाव होते या योजनेला. 16 जुलै, ओके, 16 जुलै 1929 ला याची स्थापना झाली. बघा मित्रांनो, खूप जुनी स्थापना आहे. 16 जुलै 1929 म्हणजे 7 वर्षानंतर याला 100 वर्ष पूर्ण होते. 7 वर्षानंतर काय होते, 100 वर्ष पूर्ण होतील ICAR ला. कृषी रॉयल कमिशन, रॉयल कमिशन बद्दल तुम्ही इतिहासामध्ये वाचलंच असेल. वाचलं नसेल तर तुम्ही वाचा, ते तुमच्या इतिहासाच्या शिक्षणकडनं वाचा. तर तसंच कृषी जे रॉयल कमिशन होतं त्याचं एक दुसरा एक भाग होता, म्हणजे कृषी रॉयल कमिशन. त्यांच्या अहवालानुसार सोसायटीज रजिस्ट्रेशन कायदा 1860चा जो सोसायटीज रजिस्ट्रेशन कायदा जो आताही अंमलात आहे मित्रांनो, त्या कायद्याअंतर्गत ह्याची ट्रस्ट म्हणून स्थापना करण्यात आली होती. काय म्हणून? ट्रस्ट म्हणजे एक प्रकारे सेवाभावी योजना. ओके, त्याचे ट्रस्ट म्हणून, त्याचं सोसायटी म्हणून त्याची नोंद झाली होती. ओके, आणि ट्रस्ट म्हणून नंतर कृषी रॉयल कमिशनच्या अहवालानुसार स्थापना झाली. नंतर त्याचं नाव बदलून भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च असं ठेवण्यात आलं. त्याचं मुख्यालय दिल्ली येथे आहे. ओके, मुख्य जे कार्यालय आहे, हेडक्वार्टर ज्याला म्हणतो, मुख्यालय दिल्लीमध्ये आहे. ओके, आता काय काय कामं करते, कार्य काय काय? कृषी संशोधनाबरोबरच फलोत्पादन संशोधन म्हणजे हॉर्टिकल्चर मध्ये रिसर्च, मत्स्यपालन म्हणजे पिसिकल्चर. ओके, तर पिसिकल्चर म्हणतात. ओके, फिशरीज. त्यानंतर पशु विज्ञानासाठी समन्वय म्हणजे काय? ॲनिमल सायन्ससाठी जे कोऑर्डिनेशनची गरज असते ते, मार्गदर्शन आणि व्यवस्थापन करण्यासाठी सर्वोच्च संस्था आहे. कृषी संशोधन, फलोत्पादन संशोधन, मत्स्यपालन संशोधन, पशु विज्ञान संशोधन, त्याचं समन्वय, त्याचं मार्गदर्शन, त्याचं व्यवस्थापन, यासाठी सगळ्यात सर्वोच्च संस्था कोणती आहे? ICAR. 111 संस्था आणि 71 कृषी विद्यापीठे याच्या अंतर्गत चालतात. बघा. ओके, सर्वात मोठं योगदान, हा मित्रांनो ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे, सर्वात मोठं योगदान हरित क्रांतीमध्ये ICARचं आहे. ICAR मुळे तुम्ही जर ICAR ची वेबसाईट बघितली मित्रांनो, ही वेबसाईट वरून मी माहिती घेतली. ओके, तुम्ही जर ICAR ची वेबसाईट बघितली मित्रांनो तर तुम्हाला कळेल की ICAR मुळे, ओके, ह्या संस्थेमुळं, ओके, 1950-51 पासून आजपर्यंत, 1950-51 पासून ते आजपर्यंत अन्नधान्याचं उत्पादन 4%, 4 पटीने 4 टाइम्स, फलोत्पादन 6 पटीने, मत्स्य उत्पादन 9 पटीने, त्यामध्ये जे सागरी मत्स्य असते 5 पटीने, आणि आंतरदेशीय जे इनलँड वॉटर जे असतात, ओके, नदी वगैरे तलाव 17 पटीने, दूध 6 पटीने आणि अंडी 27 पटीने वाढ झालेली आहे. आणि हे सगळं श्रेय फक्त आणि फक्त इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च म्हणजे भारतीय कृषी संशोधन परिषदेला जाते. कारण तिथं दिवस रात्र जे शास्त्रज्ञ असतात, वैज्ञानिक असतात, ओके, सायंटिस्ट असतात, ते तिथं हे उत्पादकता आणि उत्पादन कसं वाढवता येईल ह्यावरती काम करत असतात, अभ्यास करत असतात. ओके, कृषी शिक्षणासाठी आराखडा तयार करणे,
प्रोत्साहन देणे आणि समन्वय साधणे हे देखील त्यांचं उद्दिष्ट आहे ICARचं. कृषी शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे, कृषी विद्यापीठे सक्षम करणे आणि कृषी आणि संलग्नित सेवांसाठी मानव संसाधन निर्मिती करणे हे देखील भारतीय कृषी संशोधनाचं कार्य उद्दिष्ट आहे. ओके. तर किती विद्यापीठे? 62 राज्य कृषी विद्यापीठे, स्ट्रिक्ट ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज, 5 अभिमत विद्यापीठे म्हणजे 5 डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीज और डीम्ड युनिव्हर्सिटीज, 2 केंद्रीय कृषी विद्यापीठे, 2 सेंट्रल ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आणि 4 कृषी विभाग असलेली केंद्रीय विद्यापीठे, सेंट्रल युनिव्हर्सिटीज विथ ऍग्रिकल्चर फॅकल्टी. ओके. असं त्यांचं मोठा यांचा व्याप आहे बघा ICARचा. 62 राज्य कृषी विद्यापीठे, 5 अभिमत विद्यापीठे, 2 केंद्रीय कृषी विद्यापीठे आणि 4 अशी विद्यापीठे, केंद्रीय विद्यापीठे जिथं ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे. एवढं त्यांचा आवाका आहे. ओके. या व्यतिरिक्त मित्रांनो बघा, राष्ट्रीय कृषी संशोधन व्यवस्थापन अकादमी हैदराबाद, केंद्रीय महिला कृषी विद्यापीठ भुवनेश्वर आणि राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र आणि धोरण संशोधन संस्था दिल्ली. ओके. ह्या देखील संस्था ICAR चालवते. ओके. राष्ट्रीय कृषी संशोधन व्यवस्थापन अकादमी, ओके, हैदराबाद, केंद्रीय महिला कृषी विद्यापीठ भुवनेश्वर, राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र आणि धोरण संशोधन संस्था दिल्ली हे देखील त्यांच्यातर्फे चालवले जाते. ह्या व्यतिरिक्त मित्रांनो भारतीय कृषी संशोधन परिषदेचे भरपूर सेंटर्स आहेत, केंद्र आहेत. ते कशाबद्दल आहेत याची एक थोडीशी माहिती, एवढं डिटेलमध्ये तुम्हाला येणार नाही, पण याची थोडीशी माहिती मी इथे दिलेली आहे. जवळजवळ 15 पेक्षा जास्त संशोधन केंद्रांची मी नावं लिहिलेली तिथं. ते संशोधन केंद्र कशासाठी आहेत हे इथं मी वर्णन केलेलं आहे. ओके. म्हशीसाठी संशोधन केंद्र आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन बफेलोज, गुणसूत्रांवरती संशोधन नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्सेस, मेंढी आणि लोकर, ओके, सेंट्रल शीप अँड वूल रिसर्च सेंटर, तोंड आणि पाय रोग ह्याच्यावरती आपण एक विशेष 2 स्लाइडची एक आपण लेक्चर घेतलं होतं, कृषी विद्यालय लेक्चर तुम्ही काढून बघा. ओके. प्रोजेक्ट डायरेक्टरेट ऑन फूट अँड माउथ डिसीज, पशुवैद्यकीय संशोधन म्हणजे इंडियन वेटरनरी रिसर्च, घोडे आणि तत्सम प्राणी, त्याला इंग्रजीमध्ये इक्वाइन्स असा शब्द आहे. ओके. त्याच्यावरती रिसर्च, दुग्ध व्यवसाय म्हणजे डेअरी, त्याच्यावरती रिसर्च, त्याच्यावरती एक केंद्र आहे. ओके. बघा इतकी केंद्र, किती मोठं योगदान आहे त्यांचं. मांस संशोधन, ओके, नॅशनल रिसर्च सेंटर ऑन मीट, पशुरोग आणि साथीचे रोग त्याच्यासाठी एक केंद्र नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वेटरनरी एपिडेमॉलॉजी अँड डिसीज इन्फॉर्मेटिक्स. ओके. कुक्कुटपालनासाठी केंद्र आहे डायरेक्टर ऑफ पोल्ट्री रिसर्च, डुक्कर त्याच्यावरती संशोधनासाठी केंद्र आहे नॅशनल रिसर्च सेंटर ऑन पिग. म्हशीचा प्रकार असतो एक मिथुन नावाची म्हैस असते, अशा मोठ्या अशा वाकड्या शिंगांची. ओके. म्हशीचाच एक प्रकार, बोवाईन, इंग्रजीमध्ये त्याला बोवाईन म्हणतात. ओके. बोवाईन. तर तसाच प्रकार आहे, त्याला मिथुन असा शब्द आहे त्या प्राण्याला. ओके. त्याच्यावरती एक रिसर्च सेंटर. पक्षी संशोधन म्हणजे एव्हियन. ओके. एव्हियन म्हणजे जसं की हे कोंबड्या वगैरे त्याच्यात. ओके. एव्हियन फ्लू नावाचा एक रोग आला होता, तुम्हाला आठवत असेल. ओके. शेळी संशोधन, शेळींवरती देखील संशोधन करण्यासाठी एवढे संशोधन संस्था, एवढे संशोधन केंद्र ICARचे आहेत मित्रांनो. ओके. तर खूप मोठा आवाका, खूप मोठं योगदान याचं केंद्र भारतीय कृषी संशोधन परिषदेचं कृषीच्या विकासामध्ये आहे. ओके. आता आपण बघूया महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद. ओके. महाराष्ट्रात एकूण 4 कृषी विद्यापीठे आहेत, त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. या विद्यापीठांमध्ये प्रभावी समन्वय, कोऑर्डिनेशन, सुसूत्रता, ओके, एक स्ट्रीमलाईन त्याला म्हणतो आपण, साधण्यासाठी महाराष्ट्र कृषी कायदा 1983 कलम 12 नुसार, ओके, महाराष्ट्र कृषी कायदा 1983 च्या कलम 12 नुसार महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र कृषी, ओके, महाराष्ट्र सरकारने काय केलं मित्रांनो, महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे आपण हा टॉपिक बघतोय, महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद, इंग्रजीमध्ये त्याला MCAER, महाराष्ट्र काउन्सिल फॉर ऍग्रिकल्चर एज्युकेशन अँड रिसर्च, ओके, असं म्हणतात. ओके. तर याचं नेमकं कारण काय होतं, 4 कृषी विद्यापीठ जी आहेत त्यामध्ये एक सुसूत्रता असली पाहिजे, त्यामध्ये समन्वय असला पाहिजे
आणि कृषी शिक्षणाला प्रोत्साहन देणे. ओके. आणि भरपूर उद्दिष्ट आहेत आपल्याला पुढच्या स्लाइडमध्ये बघायचं. त्यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेची स्थापना करण्यात आली. ओके. काय उद्दिष्ट आहेत? 3 महत्त्वाचे उद्दिष्ट आहेत. कृषी विद्यापीठाचा कार्याचा आढावा घेणे, मूल्यमापन करणे आणि पर्यवेक्षण आणि मार्गदर्शन करणे. हे या कृषी परिषदेचे ह्या कृषी परिषदेचे उद्दिष्ट आहेत. ह्याचं मुख्यालय जे मुख्य कार्यालय आहे ते पुणे येथे आहे. ओके. आणि 4 विद्यापीठांची कृषी विद्यापीठांची नावं आपण बघू. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, अहमदनगर, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली जिल्हा रत्नागिरी. हे आणि त्याची स्थापना देखील दिली आहे. सगळ्यात जुनं म्हणजे राहुरीचं कृषी विद्यापीठ 1969, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ 1970, महाराष्ट्र कृषी विद्यापीठ, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी 1972 आणि त्याच वर्षी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ. ओके. अशा 4 विद्यापीठांमध्ये समन्वय साधण्यासाठी 1983 ला जो महाराष्ट्र कृषी विद्यापीठ कायदा 1983 चा आहे, तेव्हा महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेची स्थापना करण्यात आली. ओके. तर यांचं नेमकं कार्य काय? आजपर्यंत यांचं योगदान काय? जसं योगदान आपण इकडे ICARचं बघितलं. ओके. एवढे केंद्र चालवणं वगैरे वगैरे. तसं MCERचं योगदान काय आहे? ओके. महाराष्ट्र कृषी परिषदेचं योगदान काय? ओके. तर मित्रांनो, इथं मी एक एवढं डिटेल तुम्हाला विचारणार नाही, पण तरी तुम्हाला माहित असलं पाहिजे म्हणून, कारण याच्यात ऑब्जेक्टिव्हिटी कमी आहे. ओके. ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे खूप म्हणजे थोडं शक्यता कमी वाटते. ओके. कारण MCQ मध्ये असे प्रश्न एवढ्या डिटेल प्रश्न येण्याची शक्यता थोडी कमी वाटते. पण तुम्हाला माहित असायला पाहिजे की योगदान काय? कदाचित डिस्क्रिप्टिव्हला तुम्हाला कामाला पडेल म्हणून सांगतोय, की जर तुम्ही 4ही कृषी विद्यापीठांचं महत्त्वपूर्ण संशोधन बघितलं तर 1973 ते 2022 पर्यंत जवळजवळ नोंद केलेले पेटेंट 71, स्वीकृत पेटेंटची माहिती 8 आणि PPVFRA ओके असं एक संशोधन केंद्र पुण्यात आहे. 177 ओके. तिथं वाहनांची संख्या ओके नोंदणीकृत वाहनांची संख्या 177 असं त्यांचं योगदान आहे. म्हणजे नोंद केलेले पेटेंट 71 आहेत, स्वीकृत पेटेंट 8 आहेत आणि वेगवेगळ्या वाहनांचा जे विकास केलेला आहे तसे 177 वाहन ओके ह्याची नोंद पुणे संस्थेमध्ये आहे. तर असं ह्या 4 विद्यापीठांचं योगदान आहे. त्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो त्याच्या व्यतिरिक्त ओके ह्या सगळ्या विद्यापीठांनी आपापल्या विद्यापीठाच्या स्तरावरती बऱ्याच गोष्टींवरती संशोधन केलेलं आहे आणि योगदान दिलेलं आहे. जसं की महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं योगदान जर बघितलं तुम्ही 1986 ते 2004 च्या कालावधीत त्यांनी कांद्यावरती रिसर्च करून त्याच्यावरती नवीन वाण बनवलेलं आहे. ओके. 1982 ते 2006 मध्ये हरभऱ्यावरती रिसर्च, 1996 ते 2007 मध्ये ऊसावरती, 2004 ते 13 मध्ये डाळिंबवरती, 2007 ते 12 मध्ये रब्बी ज्वारीवरती, 18 ते 20 मध्ये करडई फुलावरती आणि 19 ते 21 वरती उडदावरती संशोधन करून वेगवेगळे वाहनं बनवलेले आहेत. त्याची माहिती इथं दिलेली आहे. ओके. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं जर बघितलं तुम्ही ओके 1985 मध्ये उडदावरती, 92 मध्ये भुईमुगावरती, 2004 मध्ये ज्वारीवरती, 6 मध्ये मिनी दाल ओके 7 मध्ये हरभरा, 10 मध्ये ट्रॅक्टर चलित रुंद वरंबा आणि सरी पद्धत पेरणी यंत्रावरती म्हणजे फक्त पिकांवरती नाही तर यंत्रांवरती देखील यांचं संशोधन आहे. 2018 मध्ये मोसंबी, 2019 मध्ये भुईमूग, 2020 मध्ये चारोळी ह्याच्यावरती योगदान संशोधन केलेलं आहे. वेगवेगळ्या वाहनांचं उत्पादन केलेलं आहे, विकसित केलेलं आहे. ओके. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं बघितलं ओके तर 1982 ते 18च्या दरम्यान ओके कापसावरती, 2002 ते 18च्या दरम्यान रब्बी ज्वारीवरती, 2003 ते 20च्या दरम्यान सोयाबीन, 11 मध्ये तूर, 17 मध्ये संकरित बाजरी, 17 ते 18 मध्ये चिंच शिवाई, 17-18 मध्येच बैलचलित बहुउद्देशीय यंत्र ओके आणि 21 मध्ये करडईवरती त्यांचं संशोधन आहे. ओके. आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचं ओके 83 ते 2 मध्ये आंबा तुम्हाला कोकण हा भाग आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. तर तिथं
त्याच्यावरती आंब्यावरती संशोधन 71 ते 2014. भातावरती बघा मित्रांनो, किती जुनं, म्हणजे किती दिवसापासून संशोधन करतायत ते. 74 2015 मध्ये काजूवरती, 1990 ते 2006 मध्ये नारळावरती, 98 ते 2005 वरती जायफळ, 2021 मध्ये कोकण कल्प खेकडा पक्कड, आणि 2021 मध्ये भासा कृवी, ओके, कोकण कृषी विद्यापीठ, ओके, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, हस्त आणि पदचलित इंधनवडी यंत्र ह्यावरती संशोधन केलेलं आहे. ओके, मी थोडस फास्ट वाचलेलं आहे कारण एवढ्या डिटेलमध्ये विचारला नाही तुम्ही, पण तरी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, कारण तुमच्या सिलेबसमध्ये ह्या कृषी विद्यापीठांचं योगदान काय, कृषी विद्यापीठांचं योगदान असं टॉपिक नाहीये, पण ह्यांचं योगदान, ओके, ह्या महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर एज्युकेशन रिसर्च ह्याचं योगदान काय हे दिलेलं आहे. तर त्यांचं योगदान हेच आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचं योगदान काय, तर हे समन्वय घडवून आणण्याचं काम करतात ह्या 4 विद्यापीठांमध्ये, आणि हे 4 विद्यापीठ काय करतात, संशोधनाचं काम करतात. ओके, या 4 विद्यापीठांनी आणखी काय काय वाण विकसित केलेलं आहे बघा. तृणधान्याचे ऊस, खरीप ज्वारी, रब्बी ज्वारी, ओके, खरीप ज्वारी, संकरित बाजरीवरती, कडधान्यामध्ये तूर, उडीद, चवळी, हरभरा, राजमा, मूग, ह्याच्यावरती तेल बियांमध्ये भुईमूग, करडई, जवस, ह्याचं एक वेगळे वाणांची नावं इकडे दिलेली आहेत. ओके, भाजीपाल्यामध्ये कांदा, टोमॅटो, घोसाळी, वांगी, मिरची, फळ पिकांमध्ये संत्रा, चिंच, काजू, नारळ, आंबा, डाळिंब, सीताफळ, केळी, पपई, ह्या फळांवरती, भाजीपाल्यांवरती, तृणधान्यावरती, कडधान्यावरती, तेलबियांवरती संशोधन करून वेगवेगळ्या वाण विकसित करण्याचं काम या विद्यापीठांनी केलेलं आहे. ओके मित्र, आपण पुढचा टॉपिक बघूया, कृषी वस्तू आणि सेवा कर. छोटासा टॉपिक आहे, लगेच संपून जाईल. ओके, तर मित्रांनो पुढचा टॉपिक बघूया आपण, कृषीवर वस्तू आणि सेवा कर. ओके, छोटासा टॉपिक आहे, फक्त कदाचित 1-2 स्लाइड मध्ये हा टॉपिक होऊन जाईल. ओके, कृषी मालावर 0% वस्तू आणि सेवा कर आहे. ओके, 0% म्हणजे 0%. ओके, झिरो रेटेड. मित्रांनो, झिरो रेटचा अर्थ काय होतो तुम्हाला आठवत असेल, झिरो रेटेड ज्या गोष्टी असतात त्या सांगितल्या, झिरो रेटेड आणि 0%. ओके, झिरो रेटेड म्हणजे एकदम इनपुट पासून आउटपुट पर्यंत कशावरतीच टॅक्स लागणार नाही. ओके, असा त्याचा अर्थ होतो. ओके, तर कृषी मालावरती 0% काय आहे, वस्तू आणि सेवा कर आहे. ओके, झिरो रेटेड गुड्स नाही, 0% आहे. ओके, झिरो रेटेड आणि 0%, 0% आणि झिरो रेटेड. ओके, हे 2 वेगवेगळे प्रकार आहेत. इथं कृषी मालावर फक्त 0% काय आहे, जीएसटी आहे. बऱ्याचशा कृषी सेवा जीएसटीतून वगळण्यात आलेल्या आहेत. जीएसटीत बऱ्याचशा कृषी सेवा नाहीत. ओके, पण काही कृषी सेवा आहेत, आणि काय काय आहेत ते आपल्याला बघायचं आता. मी प्राथमिक प्रक्रिया केलेल्या मालावर 5% प्राथमिक प्रक्रिया. ओके, प्राथमिक प्रक्रिया ज्या मालावर होते, शेती मालावरती, त्याच्या प्रक्रिया केल्यानंतर बघा, शेती मालावरती नाही, पण प्रक्रिया जर झाली तर त्याच्यावरती जीएसटी आहे. ओके, कोणत्या शेती मालावरती, प्रक्रिया न केलेल्या शेती मालावरती तुम्हाला जीएसटी भेटणार नाही मित्रांनो. जास्तीत जास्त कृषी मालावरती जीएसटी हा 0 आहे. त्याच्या इनपुट पासून ते आउटपुट पर्यंत काय जीएसटी लागू केला जात नाही. कारण काय असते, सरळ आपण जीएसटी वरती खूप डिटेल लेक्चर बघितलं होतं. जेव्हा जीएसटी हा प्रत्येक पावलावर लावला जातो, शेवटी त्याची किंमत काय होते, जास्त होते. शेवटी काय होते, त्याची किंमत जास्त होते. त्यामुळे सगळ्यात मोठं कर न लावण्याचं कारण, बऱ्याच गोष्टींवरती कर लावलं जात नाही, बरेच सरकार कर लावायला घाबरतात. त्याचं एक मुख्य कारण म्हणजे कराने काय होते, किमती वाढतात. कराने किमती वाढतात, आणि जर शेतमालाच्या किमती वाढल्या तर खूप मोठं नुकसान होण्याची शक्यता असते, भाववाढ खूप होण्याची शक्यता असते. म्हणून ह्याच्यावरती वस्तू आणि सेवा कर लावला जातो. ओके, आणि दुसरी गोष्ट, भारतात बराच मोठा असंघटित जो कृषी कामगार आणि कृषी शेतकरी वर्ग आहे, ओके, त्यांना देखील याच्यावरती नुकसान होण्याची शक्यता आहे, म्हणून तो लावला जातो. पण प्राथमिक प्रक्रिया केलेल्या मालावरती आणि 5% आणि द्वितीय प्रक्रिया केलेल्या मालावरती 12% दर आकारला जातो. ओके, म्हणजे प्रायमरी प्रोसेस्ड असेल तर त्याच्यावरती 5%, आणि सेकंडरी आणि टर्शरी, द्वितीय आणि तृतीय दोन्ही पण. ओके, सेकंडरी आणि टर्शरी जर प्रोसेस्ड
प्रोडक्ट असेल तर त्याच्यावरती 12% जीएसटी आकारला जातो. ओके. आणि काही यंत्रणांवरती आणि खतांवरती देखील 12 ते 18%, ओके, 12 ते 18% जीएसटी आहे. ओके. काही यंत्रणा जे असते, यंत्र असतात, ओके, यंत्र जे असतात त्याच्यावरती 12 ते 18% जीएसटी लावला जातो. ओके. खतांवरती देखील जीएसटी आहे मित्रांनो, लक्षात घ्या. मध्यंतरी खूप वाद झाला होता. केरळमध्ये देखील याच्यावरती वाद, केरळ हायकोर्टमध्ये त्याची केस पडली होती. ओके. पण सध्या खतांवरती आणि मशिनरीवरती, ओके, यंत्रांवरती देखील जीएसटी आहे. ओके. 12 ते 18% पर्यंत जीएसटी लावला जातो. ओके. तर कृषी मालावरती 0% आहे, पण प्राथमिक प्रक्रिया केलेल्या मालावरती 5% आणि द्वितीय तृतीय प्रक्रिया केलेल्या मालावरती जवळजवळ 12% जीएसटी लागू आहे. ओके फ्रेंड्स. ओके. पुढचा टॉपिक बघूया आपण, कृषी वित्त किंवा पत म्हणजे क्रेडिट. तर मित्रांनो, कृषी पतामध्ये सगळ्यात 2 महत्वाच्या गोष्टी म्हणजे ज्याच्याविषयी आपण ऑलरेडी डिटेलमध्ये माहिती बघितली, ते म्हणजे किसान क्रेडिट कार्ड, ज्याची सुरुवात 1998 ला झाली होती. जवळजवळ म्हणजे 20-22 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलाय त्याला. आणि व्याज अनुदान योजना, ओके, ह्या दोन्ही योजनेबद्दल, या दोन्ही गोष्टींबद्दल आपण डिटेलमध्ये बघितलं. मी इथं तुमच्या रेफरन्ससाठी लेक्चरचा नंबर लिहिलाय, लेक्चर क्रमांक 28 ते 36 बघा, जेणेकरून तुमचा हा टॉपिक होऊन जाईल. ओके. जर तो बघितला नसेल तर तो बघून घ्या. लेक्चर 28 ते 36 मध्ये या दोन्ही गोष्टी मी डिटेलमध्ये कव्हर केलेल्या आहेत. ओके. इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम आणि किसान क्रेडिट कार्ड. ओके. तर इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम मध्ये काय होतं, व्याज अनुदान म्हणजे जर कमर्शियल बँका, ओके, व्यापारिक बँका किंवा समजा वाणिज्यिक बँका, सहकारी बँका किंवा इतर बँका जर 7% किंवा 10%, ओके, कोणतंही व्याज घेऊ शकतो. समजा 4% जर व्याज असेल तर सरकार काय करणार, त्यामध्ये समजा 2% व्याज सरकार भरणार. म्हणजे आपल्याला आपण जर तो कर्ज घेतला असेल तर वरचे 2% व्याज भरायचीच 2% व्याज भरायची असते, कारण 2% हे अनुदान मिळते. त्याला असं इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम म्हणतात. ओके. या दोन्ही स्कीम विषयी किसान क्रेडिट कार्ड आणि इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम बद्दल आपण माहिती बघितलेली आहे. तर तुम्ही अगोदरचे लेक्चर काढून बघा. तर थोडंसं फक्त आकडेवारी देतो इथं मी, की किती पत पुरवठा झालेला आहे 2021-22 पर्यंत. ओके. 2021-22च्या आकडेवारीनुसार. ओके. तर 2021-22 नुसार, ओके, जवळजवळ 268 लाख, ओके, इथं दिलेला आहे युनिट काय बघा, याचं युनिट काय, लाख. 268 लाख, 268.71 लाख शेतकऱ्यांकडे काय होतं, किसान क्रेडिट कार्डचे कार्ड होते, त्या स्कीमचा उपयोग करून घेत होते. आणि आउटस्टँडिंग क्रॉप लोन, ओके, आउटस्टँडिंग क्रॉप लोन जो पीक कर्ज आहे, बघा मित्र, इथं तुम्हाला कळेल की क्रॉप लोन आणि टर्म लोन असे दोन प्रकार आहेत. एक क्रॉप लोन म्हणजे पीक कर्ज, टर्म लोन म्हणजे मुदतीचं, त्याच्यावर मुदत असते. ओके. पीक कर्ज म्हणजे एका पिकासाठी दिलं जाते, त्याची मुदत फिक्स नसते. ओके. आणि टर्म लोन म्हणजे काय, मुदतीसाठी काही मुदतीसाठी दिलेलं असते. तर किसान क्रेडिट कार्डवर जे लोन दिलेलं आहे, जे कर्ज दिलेलं आहे, त्यापैकी जवळजवळ 4,33,413 करोड, बघा मित्रांनो, 4,33,413 करोड एवढं कर्ज काय अजून येणं बाकी, आउटस्टँडिंग आहे. ओके. ते पीक कर्ज. आणि टर्म लोन जर बघितलं, मुदतीचं जर कर्ज बघितलं तर 29,309 करोड, 29,309 करोड एवढं मुदतीचं कर्ज हे येणं बाकी आहे किसान क्रेडिट कार्डवरती. ओके. किसान क्रेडिट कार्ड हाच टॉपिक आहे ना, कर्जबाजारीपणा दाखवतो आपला. ओके. कर्जबाजारीपणा जो कृषी ग्रामीण कर्जबाजारीपणा आहे ना, कर्जबाजारीपणा म्हणजे एक किती जणांनी कर्ज घेतले आणि किती कर्ज परतफेड करायची गरज आहे, किती कर्जाने एखादा शेतकरी असेल किंवा किसान क्रेडिट कार्डचा जो लाभधारक असेल, ओके, लाभार्थी असेल, तो
तो किती कर्जाखाली आहे त्याला कर्जबाजारीपणा म्हणतात. तर बघा मित्रांनो, जवळजवळ 268.71 लाख एवढे अकाउंट आहेत, एवढे जण बेनिफिशरी आहेत त्याचे. त्यामध्ये 4,33,413 पीक कर्ज, 13 करोडचं पीक कर्ज हे आउटस्टँडिंग आहे, म्हणजे येणं बाकी आहे. 29,309 करोड रुपयाचं कर्ज येणं बाकी आहे. कोणतं कर्ज? मुदतीचं कर्ज. आणि जे पशुसंवर्धनासाठी आणि मत्स्यपालनासाठी जे कर्ज दिलं आहे त्यापैकी 13,561 करोड रुपयाचं कर्ज येणं बाकी आहे. म्हणजे मित्रांनो, एकूण किसान क्रेडिट कार्डची थकबाकी किती आहे बघा, 4,76,283. 21-22चा आकडेवारी आहे. ओके, 21-22ची आकडेवारी आहे. आणि ह्या आकडेवारीमध्ये नॉन परफॉर्मिंग असेट्स तर आपण गृहीत धरलेच नाही. नॉन परफॉर्मिंग असेट्स वेगळे आहेत. तर फक्त थकबाकी, ओके, अजून ते कर्ज येते, दिलेले कर्ज अजून येणं बाकी आहे. तर एवढं जवळजवळ 4,76,283 करोड रुपयांची कर्ज कशावरती आहे? किसान क्रेडिट कार्ड, फक्त किसान क्रेडिट कार्ड वरती आहे. ओके, किती प्रकारचे कर्ज आहेत त्याच्यात बघा मित्रांनो, 2 प्रकारचे कर्ज आहेत. ओके, एक आहे पीक कर्ज, त्याला क्रॉप लोन म्हणतो आपण. दुसरा आहे मुदतीचं कर्ज, मुदत कर्ज. ओके, आणि हे जे विशेष कर्ज आहे ते पशुसंवर्धन, ओके, पशुपालन, ॲनिमल हजबंड्री ज्याला म्हणतो, आणि मत्स्यपालन ह्यासाठी आहे. ओके, मत्स्यपालनासाठी आहे, मत्स्यपालन. ओके, तर हेच आपल्याला काय बघा, 4,76,283 करोड रुपयाची थक अजून कर्ज थकबाकी आहे. ओके, तर किसान क्रेडिट कार्ड ह्याच्याबद्दल आपण बेसिक जी माहिती आहे, कधी सुरुवात झाली होती, नेमकं काय आहे, ओके, हे आपण त्या अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं कृषीबद्दल. इथं फक्त आपण थोडंसं एक आकडेवारी घ्यायची होती म्हणून मी तुम्हाला हे स्लाइड दाखवली. ओके, काय होते, केंद्र सरकार प्रत्येक वर्षासाठी कृषी पत लक्ष्य ठरवते. खूप मोठी गोष्ट आहे जी आपण अगोदर केली नव्हती म्हणून मी इथं सांगतोय तुम्हाला. केंद्र सरकार काय करते, दर वर्षासाठी कृषी पतासाठी लक्ष्य ठरवते की यावर्षी आपण कृषीसाठी एवढं पत देऊया, गेल्या वर्षी आपण एवढं देऊया, असं दरवर्षी आकडा ठरवतात मित्रांनो. ओके, सन 2020-21 साठी ओके जवळजवळ लक्ष 15,000 कोटीचं लक्ष होतं. म्हणजे केंद्र सरकारने ठरवलं होतं की आपण 2020-21 साठी 15 लाख करोड काय करूया, आपण करोड क्रेडिटचं वाटप करूया. ओके, त्याचं पताचं वाटप करूया. पण म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट काय बघा, 15 लाख कोटीचं टार्गेट आहे, पण जे वाटप झाली ते 15 लाख कोटीपेक्षा जास्त झाली. 15,75,398 कोटी रुपयाची वाटप झालेली आहे. म्हणजे लक्षापेक्षा जास्त. ओके, लक्षापेक्षा जास्त त्याचे काय झालेले, कृषी पताचं वाटप झालेलं आहे. सन 21-22 साठी मित्रांनो 16,000 कोटीचं लक्ष आहे. 16 लाख कोटी, हजार नाही सॉरी, लाख कोटीचं लक्ष आहे. सप्टेंबर पर्यंत, ओके, 2021-22च्या सप्टेंबर पर्यंत, म्हणजे सप्टेंबर 2021 पर्यंत 7 लाख कोटीचं वाटप झालेलं आहे. किती? जवळजवळ 7 लाख कोटीचं वाटप झालेलं आहे. अजून 2022 पर्यंत, 2022च्या मार्च पर्यंत किती कोटीचं वाटप झालेलं आहे ही आकडेवारी आलेली नाही. ओके, हे आरबीआयच्या वेबसाईटवरनं मी डेटा घेतलाय मित्रांनो. तर बघा, 20-21 साठी किती टार्गेट होतं, टार्गेट माहित असणं गरजेचं आहे. टार्गेट विचारण्याची शक्यता खूप असते. 20-21 साठी 15 लाख कोटीचं टार्गेट ठेवलं होतं आणि 21-22 साठी 16 लाख कोटीचं टार्गेट होतं. कशाचं? कृषी पताचं. एवढं कृषी पत काय झालं पाहिजे, वाटप झाली पाहिजे. आता हे तुम्ही म्हणाल सर टार्गेट का ठेवलं, असं टार्गेट ठेवून कर्ज थोडंच वाटप केलं जाते मित्रांनो. कारण हे जे कर्ज आहे ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये म्हणजे प्राधान्य दिलं जाते. या कर्जांना काय दिलं जाते, प्राधान्य दिलं जाते. आणि एवढं जर पूर्ण नाही केलं तर बँकांना जबाब द्यावा लागतो की तुम्ही त्यांना कर्ज का दिलं नाही. ओके, शेतकऱ्यांना कर्ज का दिलं नाही, त्यामुळे ते टार्गेट ठरवलं जाते. ओके, तर इथं मी त्याच गोष्टीला टेबलच्या रूपात लिहिले बघा. 2021-22 मध्ये ओके कमर्शियल बँकांचं
टार्गेट होतं 12,05,488 करोड रुपयांचं. त्याच्यापेक्षा त्यांनी जास्त कर्जाचं वितरण केलं. वितरण जवळजवळ 12,91,454 कोटी रुपयांचं वितरण केलेलं आहे. रुरल कोऑपरेटिव्ह बँक, ग्रामीण सहकारी बँका बघितलं, त्यांचं टार्गेट होतं 2,30,543 कोटीचं. त्यांनी थोडंसं टार्गेट कमी ठेवलंय, म्हणजे त्यांची कामगिरी थोडीशी खराब आहे. टार्गेटपेक्षा कमी 2,17,848 करोड रुपयांचं त्यांनी वाटप केलेलं आहे. RRB, रिजनल रुरल बँक्स, ओके, प्रादेशिक ग्रामीण बँका जर बघितल्या, 2,13,968 रुपयांचं टार्गेट, 968 कोटी रुपयांचं टार्गेट त्यांनी ठेवलं होतं. ओके, त्या टार्गेट पैकी 2,05,90 कोटी 2,05,90 कोटी रुपयांचं त्यांनी काय केलेलं आहे, वित्ताचं वाटप केलेलं आहे. एकूण टार्गेट 16,50,000, 21-22चं 16,50,000चं टार्गेट जे होतं त्या सगळ्या बँकांचं मिळून, ओके, तर त्यापैकी 17,09,893, ओके, म्हणजे टार्गेटपेक्षा जास्त काय झालं, टार्गेटपेक्षा जास्त ह्याचं वितरण झालेलं आहे. टार्गेटपेक्षा जास्त इथं वितरण झालेलं आहे. ओके, एक मिनिट. ही आकडेवारी मी चेक करतो मित्रांनो. इथं मी 16 लाख करोड लिहिलेलं आहे आणि इथं 16,50,000 करोड लिहिलेलं आहे. मी ही आकडेवारी तफावत काय आहे मी नंतर चेक करून सांगतो तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये. कारण जी क्रेडिट टार्गेट आहे, ओके, ते 1 लाख कोटी जास्त होतं. 2020-21 साठी 15 लाख कोटी होतं आणि 2021-22 साठी 16 लाख कोटी होते. तर हे इथं 16,50,000 कोटी का लिहिले? आता हा चार्ट आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या रिपोर्ट मधला चार्ट आहे हा. ओके, तर हे इथं असं का आलं, ह्याचं हे डिस्क्रिपन्सी काय आहे मी तुम्हाला उद्या ते बघून सांगतो. ओके, पण टार्गेट जे आहे, ओके, 16 लाख कोटींचं टार्गेट ठरवण्यात आलं होतं. ओके, 21-22 साठी हे फिक्स आहे. एनिवेज, तर हे झालं कृषी पथाविषयी. अजून थोडंसं आहे, पण कृषी पथाविषयी आपण काय काय बघितलं थोडंसं रिव्हिजन करतो. कृषी पथामध्ये 2 महत्वाच्या योजना आहेत, ते म्हणजे किसान क्रेडिट कार्ड आणि इंटरेस्ट सबवेन्शन, म्हणजे व्याज अनुदान योजना. ओके, याबद्दल आपण डिटेल माहिती बघितली. थोडीशी माहिती राहिली होती ती इथं चार्टच्या रूपात बघितली. ओके, किती किसान क्रेडिट कार्ड होल्डर आहेत, किती लाभार्थी आहेत, त्यापैकी पीक कर्ज किती जणांचं बाकी आहे, ओके, किती जणांचं नाही तर किती कोटीचं, ओके, किती लाख कोटीचं बाकी आहे. मुदत कर्ज किती लाख कोटीचं बाकी आहे, ओके, इथं हजाराच्या रूपात आहे, किती हजार कोटीचं बाकी आहे. आणि जे पशुपालन मत्स्यपालनासाठी कर्ज दिलं किती 1,000 कोटीचं ते कर्ज अजून थक बाकी आहे, याची इथं माहिती दिली आहे, जी आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये दिली नव्हती. ओके, त्यानंतर क्रेडिट टार्गेट कितीचं आहे ते आपण इथं बघितलं. ओके, आणि त्याच्याविषयी आकडा पण बघितला. आणि हे क्रेडिट फक्त हे काय किसान क्रेडिट कार्ड आणि इंटरेस्ट सबवेन्शन स्कीमचं नाही, तर हे कशाचं आहे, कमर्शियल बँक, रुरल कोऑपरेटिव्ह बँक, रिजनल रुरल बँक आणि टोटल असं ते आहे. ओके, आता मित्रांनो आपण पुढचा टॉपिक ह्याच टॉपिक मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निधी, ओके, हे पताचा टॉपिक नाही, दिस इज नॉट अबाउट क्रेडिट, पण एक प्रकारचे निधी, फंड, ओके, वेगवेगळ्या प्रकारचे निधी हे कृषी क्षेत्राला, ग्रामीण क्षेत्राला दिले जातात. त्या निधींविषयी थोडीशी माहिती आहे. ओके, वेगवेगळ्या प्रकारचे निधी आहे, जसं की ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी, दीर्घ मुदत सिंचन निधी, सूक्ष्म सिंचन निधी, नाबार्ड पायाभूत सुविधा विकास निधी, दुग्ध व्यवसाय प्रक्रिया विकास निधी आणि मत्स्यपालन आणि जलचर विकास निधी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या निधीने देखील कृषीला एक प्रकारची सहायता दिली जाते. RIDF, ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी, LTIF, लॉंग टर्म इरिगेशन फंड, दीर्घ मुदती सिंचन निधी, MIF, मायक्रो इरिगेशन फंड, तुम्हाला आठवत असेल मायक्रो इरिगेशन फंड वरती आपण डिटेलमध्ये माहिती घेतली. NIDA, नाबार्ड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असिस्टन्स, DRDO, डेअरी प्रोसेसिंग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड, ह्याच्याविषयी आपण डेअरी बद्दल बोलताना माहिती घेतली होती. फिशरीज अँड ॲक्वाकल्चर डेव्हलपमेंट, ह्याच्यातल्या जास्तीत जास्त निधींविषयी आपण
बऱ्याच मागच्या लेक्चरमध्ये माहिती घेतलेली आहे. ओके, तर हे फक्त तुम्हाला तोंड ओळख राहावी कोणकोणत्या निधींनी मदत केली जाते कृषी क्षेत्राला, म्हणून ही स्लाइड मी इथं टाकली होती. ओके, तर 2021-22 म्हणजे फायनान्शियल इयर 2022 आर्थिक वर्ष वित्त वर्ष 2022 मध्ये कोणकोणत्या निधीचे किती वाटप झालेले आहे. ओके, कितीची मंजुरी झाली, कितीची वाटप झालेली. ओके, मंजुरी किती आणि वाटप किती ह्याची इथं थोडीशी माहिती दिलेली आहे. रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड जवळजवळ मंजुरी झाली होती 46,073 करोड रुपयांची, वाटप झाली 33,000 करोड रुपयांची. LTIF लॉंग टर्म इरिगेशन फंडचं मंजुरी 801 करोड रुपयांची होती, 3,197 रुपयांचं वाटप, म्हणजे मंजुरी कमी आणि वाटप जास्त. ओके, मायक्रो इरिगेशन फंड ची मंजुरीची गरज नव्हती कारण तो कॉर्पस असतो. तुम्हाला आठवत असेल मायक्रो इरिगेशन फंड आपण बद्दल माहिती घेतली होती. 256 करोड रुपयांचं वाटप झालेलं आहे. NIDA ओके, नाबार्ड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असिस्टंट 8,125 करोडची तरतूद होती, मंजुरी होती. 7,136 रुपयांचं वाटप झाले. DIDF डेअरी प्रोसेसिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड 364 रुपयाची मंजुरी होती, करोड रुपयांची मंजुरी होती. 119 करोड रुपयांचं वाटप. आणि FIDF म्हणजे फिशरीज अँड ॲक्वाकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, मत्स्य उत्पादन आणि जलचर जे विकास निधी आहे, 912 करोड रुपयांची मंजुरी आणि 172 करोड रुपयांची वाटप झालेलं आहे. ओके, तर हे कृषी क्षेत्राला मदतीसाठी, कृषी क्षेत्राला सहाय्यतेसाठी वेगळ्या प्रकारचे निधी असतात, त्यांचा एक आढावा होता. ओके, तर तुम्ही या निधींबद्दल आणखी डिटेल वाचा मित्रांनो. ओके, तर हे होतं कृषी पत आणि निधींबद्दल. ओके, पतामध्ये आपण दोन महत्वाच्या किसान क्रेडिट कार्ड आणि व्याज अनुदान योजना, त्याबद्दल थोडेसं किसान क्रेडिट कार्डचं किती कर्ज आउटस्टँडिंग आहे, किती थकबाकी आहे त्याच्याबद्दल माहिती बघितली. त्यानंतर क्रेडिटचं टार्गेट कृषी वित्त लक्ष किती असते त्याबद्दल माहिती घेतली आपण. त्यानंतर विविध प्रकारचे निधी कोणकोणते आहेत. ओके, आणि त्या वित्त वर्ष 2021-22 मध्ये किती वाटप झाले, किती मंजूर झाली याबद्दल एक चार्ट बघितला. ओके, आता आपण शेवटचा टॉपिक बघूया या चॅप्टर मधला, आणि तो पण आपण जवळजवळ लेक्चर क्रमांक 36 मध्ये डिटेलमध्ये बघितलेला आहे. फक्त मी लेक्चर क्रमांक लिहिलेला आहे मित्रांनो, लेक्चर क्रमांक 36. ओके, तुम्ही लेक्चर क्रमांक 36 बघा, जेणेकरून हा टॉपिक तुम्हाला अजून चांगल्या रीते समजेल. ओके, इथं मी फक्त जे आपण तिथं कव्हर केलं नव्हतं त्याबद्दल एकच स्लाइड घेतोय मी. ओके, इथं एकच स्लाइड घेणार आहे मी. फक्त तुम्हाला एक सांगतो, आपण जागतिक व्यापार संघटना म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ओके, आणि भारतीय कृषी क्षेत्र यामध्ये नेमकं काय शिकलो होतो. यामध्ये आपण 3 प्रकारच्या एक जे ॲग्रीमेंट झालेले आहेत. ओके, जे करार होतात, कृषी विषयक जे करार होतात वर्ल्ड जागतिक व्यापार संघटनेमध्ये बऱ्याच देशांचे, ते 3 स्वरूपाचे असतात, 3 रूपांमध्ये असतात. एक बाजार मंजुरीबद्दल असतं, म्हणजे मार्केट ॲक्सेस, म्हणजे एखाद्या शेतमालाला एखाद्या बाजारामध्ये विकण्याची मंजुरी देता येईल की नाही याबद्दल करार असतात. दुसरं असते देशांतर्गत सहाय्य, म्हणजे आपल्या देशात, ओके, समजा भारतात कृषीसाठी आपण काय सहायता देतो याबद्दल देखील आहे. आणि तिसरा म्हणजे निर्यात अनुदान, निर्यातीसाठी एक्सपोर्ट सबसिडी. ओके, एक्सपोर्ट सबसिडी, निर्यातीसाठी अनुदान. तर मित्रांनो, जेव्हा करार होतात जागतिक व्यापार संघटनेमध्ये, जेव्हा करार केले जातात, ते करार काय असतात, करार हे 3 गोष्टींवर असतात. एक बाजार मंजुरी, म्हणजे समजा 2 देश असतील, एक्स आणि वाय, 2 देश असतील, तर ह्या देशामधला जर एखादा माल असेल, समजा तांदूळ असेल उदाहरणासाठी, काल्पनिक उदाहरण, ह्या देशाच्या बाजारपेठेत त्याला विकण्याची परवानगी आहे की नाही ह्यावरती जागतिक व्यापार संघटनेमध्ये करार केला जातो. ओके, दुसरा करार असतो डोमेस्टिक सपोर्ट, म्हणजे तांदळासाठी, समजा हा शेतमाल आहे आपल्या देशात, एक्स देशात, तर तांदळासाठी आपण आपल्या देशात तांदूळ उत्पादनासाठी काय प्रोत्साहन देतो, ओके, पैशाच्या रूपात काय सहायता देतो त्याबद्दल एक करार असतो. ओके, आणि तिसरं म्हणजे तांदळाला जर आपल्याला निर्यात करायची तांदळाची, तर त्याच्यासाठी अनुदान देतो का ह्याबद्दल करार असतात. कारण हे तिन्ही करार कसे असतात मित्रांनो, म्हणजे तिन्ही स्वरूपाचे जे करार असतात, तिन्ही प्रकारचे जे करार असतात, ते का केले जातात, कारण त्याच्यासाठी परवानगी लागते. म्हणजे आपण जर आपल्या देशातच सबसिडी देत असू मालांवरती किंवा निर्यात सबसिडी देत असू,
तर हे त्याने काय होते, त्याने आपला माल हा स्वस्त होतो, इतर देशाचा माल जो असतो तो महाग होतो. आणि जर माल महाग झाला तर त्या देशात, ज्या देशात आपला माल चालला, ओके, त्या देशातली जो वस्तुमाल असतो, त्या देशातला जो शेतीमाल असतो त्याला मागणी कमी होते. आपला माल, ज्याला आपण आपल्या देशात मदत दिली, त्या मालाची किंमत कमी झाली, तो माल, त्या मालाची मागणी तिथं वाढते. कारण किंमत कमी म्हणजे मागणी जास्त, किंमत कमी मागणी जास्त. आपल्या मालाची किंमत का कमी झाली? कारण आपण त्याला आपल्या देशात मदत केली, तो माल, तो शेतीमाल जास्त पिकला पाहिजे म्हणून. मग आपल्या देशात मदत केली, नंतर निर्यात केली, तर त्यांच्या देशातल्या लोकांना त्याचं नुकसान झालं. म्हणून ते नुकसान होऊ नये म्हणून असे देश काय करतात, करार करतात की तुम्ही खरंच मदत देऊ शकता का, ओके, दिली तर किती द्यायची, ह्याच्यावरती करार असतात. तर मित्रांनो, या करारांबद्दल आपण लेक्चर क्रमांक 36 मध्ये डिटेलमध्ये माहिती बघितलेली आहे. ओके, आणि सबसिडीचे जे 3 प्रकार बघितले आपण, ग्रीन बॉक्स सबसिडी, एम्बर बॉक्स सबसिडी आणि ब्लू बॉक्स सबसिडी, ओके, ह्या 6 गोष्टींविषयी आपण डिटेलमध्ये माहिती बघितली. तुम्ही प्लीज लेक्चर क्रमांक 36 बघा. ओके, तर जागतिक व्यापार संघटना आणि भारतीय कृषी क्षेत्रांबद्दल हे तुम्हाला तिथं माहिती होईल. आता एक गोष्ट तिथं मी कव्हर केली नव्हती, ती इथं कव्हर करतोय, ती म्हणजे सबसिडीची मदत ठरविण्यासाठी. समजा भारत देश तांदळाच्या उत्पादनासाठी भारतात सबसिडी देत असेल, तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन काय करते मित्रांनो, 1986 ते 88 मध्ये जी किमती होत्या त्याची सरासरी घेतात. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन सरासरी घेतो आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं मत काय असते की उत्पादन खर्च, ओके, 1986-88च्या सरासरी काढणार, त्याच्या उत्पादन खर्चाचा 10% सबसिडी काय दिली पाहिजे, दिली पाहिजे. ओके, उत्पादन किमतीच्या 10% पेक्षा जास्त कोणताही देश सबसिडी देऊ शकत नाही. असा दंडक कोणाचा आहे, असा जो नियम कोणाचा आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा आहे. ओके, आणि हा नियम विकसनशील देश, भारतासारख्या विकसनशील देशाला घातक आहे. ओके, तर बरीच एक मागणी होतीये, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या मीटिंग्स मध्ये वगैरे मागणी होते की हे जे 1986-87 जे किंमतीचा ॲव्हरेज काढला जातो तो थोडासा बंद करून त्याला अपडेट केलं पाहिजे, जेणेकरून एक प्रत्यक्ष रूपात किती मदत भेटली पाहिजे, 10%. म्हणजे 1986-88 ला किमती खूप कमी होत्या, आताच्या किमती खूप वाढलेल्या आहेत. ओके, त्यामुळे जर सबसिडीची रक्कम ठरवायची असेल तर त्याचं जे आधार वर्ष आहे ते बदललं पाहिजे. ओके, आणि ते आधार वर्ष, जवळचं आधार वर्ष, आत्ताचं आधार वर्ष घेतलं पाहिजे. ही मागणी होत आहे, ही मागणी होत आहे. सध्या जे सबसिडी दिली जाते, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असं म्हणते, जागतिक व्यापार संघटन, की सबसिडी ही 1986 आणि 88 यामध्ये जो शेतीमालाच्या किमती होती त्याच्या सरासरीच्या 10% सबसिडी द्या. ओके, हे खूपच आउटडेटेड गोष्ट आहे, ह्याच्यासाठी प्रयत्न होत आहेत. ओके, ही एक गोष्ट मी तुम्हाला तिथं सांगितली नव्हती. मी जेव्हा हे आणखी टॉपिक डीप बघत होतो तेव्हा मला लक्षात आली. तर तुम्ही हे 6 गोष्टी, ग्रीन बॉक्स, एम्बर बॉक्स, ब्लू बॉक्स, ज्या सबसिडीचे प्रकार आहेत, बाजार मंजुरी, देशांतर्गत सहाय्यता, ओके, आणि निर्यात अनुदान, हे जे 3 क्षेत्र आहेत जिथं जागतिक व्यापार संघटना आणि इतर देश, ओके, इतर देश, सगळे देश जागतिक व्यापार संघटनेमध्ये भेटून करार करतात, त्याविषयी माहिती मी दिलेली आहे. लेक्चर क्रमांक 36 मध्ये बघा आणि ह्या स्लाइडचा पण तिथं तुम्ही ही स्लाइड तिथं त्याचा जॉईन करून वाचा. ओके फ्रेंड्स, तर मित्रांनो, आपण आजचा टॉपिक संपवलेला आहे. ह्यामध्ये 2 गोष्टी, ओके, मी आता शिकवताना थोडं लक्षात आल्या मला, ह्यामध्ये तुम्हाला सांगतो कोणकोणत्या गोष्टी झाल्यात, कोणकोणत्या राहिल्यात. ओके, गव्हर्नमेंट पॉलिसी झालेला आहे मित्रांनो. ओके, लँड रिफॉर्म्स हा टॉपिक मी पुढच्या चॅप्टर मध्ये घेणार आहे, पोर्शन मध्ये. ओके, जीएसटी झाले, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन झाले, विमा झालेला आहे, ICAR MCIR बद्दल माहिती घेतली आपण, क्रेडिट बद्दल माहिती घेतली आणि कोऑपरेटिव्ह बँक्स बद्दल देखील आपण हे फायनान्स, निधी बद्दल देखील आपण माहिती घेतली. ओके, त्यानंतर इथं जेव्हा मी शिकवत होतो तेव्हा मला लक्षात आलं की एक योजना आपण कव्हर केली नाही, ते म्हणजे साखर तंत्रज्ञान मिशन. ही योजना मी पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. ओके, तर 2 गोष्टी चुकून राहिलेल्या आहेत या स्लाइड मध्ये. ओके,
एक म्हणजे लँड रिफॉर्म्स आणि दुसरं म्हणजे साखर तंत्रज्ञान मिशन. ओके, ह्या गोष्टी मी न चुकता पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. सॉरी फॉर दॅट. ओके, मी जेव्हा खाली बघत होतो तेव्हा त्या स्लाइड मिस झाल्या होत्या. तर पुढच्या लेक्चरमध्ये ज्या पुढच्या लेक्चरचं नाव आहे पोषण, त्यातलाही बराच भाग आपण मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेला आहे. ओके, कोणत्या लेक्चरमध्ये कव्हर केला त्याचा रेफरन्स मी देईनच पुढच्या लेक्चरमध्ये. ओके, कारण नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन, ओके, राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन, याबद्दल आपण या आजच्या लेक्चरमध्ये माहिती घेतली. मागच्या लेक्चरमध्ये जेव्हा कृषीचा टॉपिक सुरू होता, ओके, 28 ते 36, तिथं पण आपण NFSM बद्दल भरपूर बोललो. तर पुढचा जो चॅप्टर आहे त्याचं नाव आहे फूड अँड न्यूट्रिशन, अन्न आणि फूड अँड न्यूट्रिशन, अन्न आणि पोषण. ओके, अन्न आणि पोषण. ओके, असं त्या चॅप्टरचं नाव आहे. ओके, त्या चॅप्टर मधलाही भरपूर मोठा भाग आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे. जो कव्हर केला नाही तो भाग आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. त्याबरोबरच आपण शुगर टेक्नॉलॉजी मिशन, ओके, साखर तंत्रज्ञान मिशन आणि लँड रिफॉर्म्स, ओके, भूमी सुधारणा, याबद्दल आपण उद्याच्या लेक्चरमध्ये माहिती घेऊया. ओके, थँक यू फॉर बिंग हिअर. आय एम गोइंग टू सी यू टुमॉरो.